नमस्कार मित्र. सकाळच्या सेशनमध्ये आपण आता वेगवेगळ्या गोष्टींविषयी ऐकलं आपण, ज्याच्यामध्ये आनंद कसा मिळवायचा किंवा दिवसाची सुरुवात कशी करायची. त्याच्यानंतर आता ह्या दुसऱ्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे, जिथं आपण पर्सनल डेव्हलपमेंट आणि थोडंसं बिझनेस ओरिएंटेड आपण बोलणार आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं पब्लिशिंग व्यवसायाविषयीच्या गप्पा आहेत. आणि आता मी विचार केला पब्लिशिंग व्यवसायाविषयी, आणि स्टोरी टेलला मराठीमध्ये किंवा भारतात येऊन आता 3 वर्ष होऊन गेले. तर सुरुवातीच्या आणि आत्ताच्या वेव्समध्ये की जिथं ऑडिओला लोक एकेकाळी मान्यच करत नव्हते. म्हणजे मला आठवतं मी प्रसादला भेटलो होतो सुरुवातीला, त्यावेळेस आम्ही सुरुवातीला त्या पब्लिशर्सकडे गेलो होतो, तर त्या पब्लिशर्सचा विश्वास नव्हता बसत होता की ऑडिओ चालेल म्हणून. आणि प्रसाद आता तू बोलतोस तर तुला काही फरक जाणवतो का बरं? खूपच फरक जाणवतो, कारण आता एकतर आपण पोचलोत बऱ्याच जणांपर्यंत, आणि प्रकाशक आता उत्साहाने विचारायला लागलेले आहेत की त्यावेळेला उत्सुकता नव्हती किंवा त्यावेळी एकंदरीतच पुस्तकच खपत नाही तर हे ऐकणार कोण वगैरे अशा पद्धतीचे विचार असायचे. पण आत्ता मी या सेगमेंटमध्ये गप्पा मारल्या आहेत त्या रोहनशी गप्पा मारल्या आहेत, आणि ही जी नवीन पिढी आहे ना प्रकाशन व्यवसायातली, ती खूप उत्सुक आहे, विशेषतः ई-बुक्स, ऑडिओ बुक्स या सगळ्याच साधनांमध्ये काम करण्याकरता. त्याची बॅकग्राऊंड ही टेक्नॉलॉजीची बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे त्या खूप छान गप्पा झाल्यात. आणि आता ऐकायला लागेल की प्रकाशक खऱ्या अर्थाने कसा विचार करतात. मी तर सांगेन की जेव्हा आपण चालू केलं होतं तेव्हा प्रकाशन व्यवसायाविषयी काहीच माहिती नव्हती भारतातल्या. आणि तेव्हा मला रोहनचं आणि त्याचे जे वडील आहेत प्रदीप जी, त्यांचं मला हे करावं लागेल की त्यांनी त्यावेळेस पुस्तकं दिले आपल्याला, आणि त्यांच्याशी मी जेव्हा गप्पा मारतो तेव्हा ते खूप ओपनली गप्पा मारतात. म्हणजे आपण हे करूयात किंवा अजून काय करूयात. आणि आपण आता पर्सनल डेव्हलपमेंटच्या सेगमेंट विषयी आहे की जिथं आपण पुस्तकं, बायोग्राफीज त्यांचा विचार करतो. आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे मी नेहमी बघतो की सिलिकॉन व्हॅलीमध्ये जेव्हा आपण आता उबरचं नाव घेतो किंवा आपण फेसबुकचं नाव घेतो, तर हे लोक एकमेकांना सतत बोलतात आहे कसे सक्सेसफुल झाले म्हणून, आणि हे एकमेकांना शेअर करतात त्यांचे अनुभव, आणि त्याच्यामुळे ते सक्सेसफुल होतात. तर हा जो एक स्वतःला शिकत जाण्याचा जो मार्ग आहे तो आय थिंक खूप महत्वाचा आहे. आणि आपण आजच्या सेशनमध्ये त्याच्याकडे लक्ष देणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पब्लिशिंगच्या बिझनेस विषयी असेल, पॉडकास्टिंगच्या बिझनेस विषयी असेल, त्याच्यानंतर पुढे एखाद दुसऱ्या लोकांकडून की जे यशस्वी झाले आणि कसे यशस्वी झाले. म्हणजे आता सुकीर, तू आता पॉडकास्टिंग मध्ये बरंच काही केलंयस अशामध्ये, बरोबर? तर तुला वाटतं का पॉडकास्टिंगचा बिझनेस कसा पुढे येणार आहे मराठीमध्ये? हो, आता ऍक्च्युली पॉडकास्ट खूप चांगल्या पद्धतीने आता रुचतंय आपल्याकडे, कारण मराठीमध्ये आपण सुरुवात केली त्यावेळेस इथपासून सुरुवात होती लोकांची की काय असतं पॉडकास्ट, ऐकायचं असतं का बघायचं असतं, काय असतं नक्की, इथपासून लोकांची सुरुवात होती. पण आता लोकांना समजायला लागलंय, कारण ते एस्टॅब्लिश झालंय आणि आता ते चांगल्या पद्धतीने ग्रो होते. इव्हन मला हाही डाटा मिळाला की युट्यूब हे खरं तर बघण्याचं माध्यम आहे, म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणावरती पॉडकास्ट ऐकले जातात. त्यामुळे आता इन जनरलच लोकांना, आणि कसं असतं की एखाद्या विषयाबद्दल एखादा माणूस बोलतोय किंवा 2 जण गप्पा मारतात, तर आपल्याला कधी दुसऱ्यांच्या गप्पांमध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे त्या गप्पा ऐकायला आपल्याला कधीही मजा येते, आपल्याला नॉलेज पण मिळतं, आणि तुमचा वेळ कसा संपतो तुम्हाला कळत नाही, आणि पूर्ण कॉन्व्हर्सेशन मध्ये त्या विषयाचं नॉलेज मिळतं आणि त्या व्यक्तीबद्दल पण आपल्याला समजतं. त्यामुळे पॉडकास्ट आपण आता 2 प्रकारे करतोय. द उर्मिला शो म्हणून एक करतोय, आणि संडे विथ देशपांडे करतोय, आणि आपण सायन्सचे पण काही पॉडकास्ट करतोय. तर यामध्ये आपण टॉपिक बेस्ड आहेत आणि गेस्ट बेस्ड पण आहेत, म्हणजे पूर्णपणे त्या विषयासंदर्भात आणि गेस्ट आपण त्या तज्ज्ञ लोकांना बोलवून आणून आपण पॉडकास्ट करतो. आपल्याकडे त्या मानाने तितक्या लोक लिहित नाहीत, विशेषतः सक्सेस बद्दल किंवा पैशांबद्दल किंवा याच्याबद्दल. पण बाहेर एवढी पुस्तकं आहेत खरं, यशस्वी कसं व्हावं सारखी, गोल असेल किंवा ब्लिंक असेल, किंवा अनेक पुस्तकं आहेत असे की हाऊ टू गो रिच आणि वगैरे वगैरे. कारण एकंदरीतच आपल्याकडे मला माहित नाही, पण मला वाटतं उद्योजकतेचं कल्चर अजून तितकं रुजलेलं नाहीये. उद्योजकता आणि शेअरिंग, म्हणजे मला स्वतःला वाटतं मागच्या वर्षभरात जे 2-3 पुस्तकं आपण जे ऐकले, म्हणजे मी लोक माझे सांगते ऐकलं शरद पवारांचं, त्याच्यामधून मी स्वतःला एक गोष्ट शिकवायचा प्रयत्न करतोय की शरद पवारांचं जे एक लोकांशी भेटणं आहे, वेगवेगळ्या लोकांशी, आणि शिकणं आहे, म्हणजे ते खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. ते प्रश्नच नाही. म्हणजे मला स्वतःला वाटतं की त्यांनी जे केलंय
आणि आपण जे करतो त्यांच्याकडनं असं शिकायला पाहिजे ते कसं करतात. किंवा मग मी भरत आंधळ्यांचं गरुड झेप ऐकलं मी, की त्यांनी किती प्रयत्नांमधून पोहोचले. किंवा विश्वास नागरे पाटलांचा असेल मनमे हे विश्वास, की ज्याच्यामध्ये त्यांनी ते स्वतः कुठून कुठं गेले कसे गेले त्याची जर्नी केली आहे. तर तू जे म्हणतो बायोग्राफीज ह्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी खूप चांगल्या असतात आणि आपण खूप शिकतो. म्हणजे मी ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्याची ऐकली जी आपल्याकडे आहे ती, आणि खूपच वेगळा जर्नी होता. आणि खरं तर मी इंजिनिअरिंगचा पण नाहीये, मला काही इंजिनिअरिंगचं माहित पण नाहीये, पण त्या व्यक्तीचा जर्नी जो होता तो मला असं वाटतं की तो खरं तर म्हणजे बायोग्राफी सुद्धा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी खूपच छान. नाही प्रश्नच नाही. आणि आपल्याकडे बायोग्राफीज खूप चालतात, खूप मोठ्या प्रमाणावरती बायोग्राफीज आहेत. किंवा काही म्हणजे मला असं म्हणजे स्त्री लेखिकांनी जे लिहिलंय म्हणजे आहे मनोहर तरी आहे ते त्या काळी वाचलं होतं, पण आता जेव्हा ऐकताना अजून काही वेगळ्या गोष्टी सापडत जातात किंवा आपल्याला असं जाणवतं की हे इतक्या सुंदर पद्धतीने वाचलंय की हा पॉइंट वाचताना मिस झाला होता, जो परत आपण विचार करतो. खरं तर आणि हे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये खरं तर आपण ते बिझनेस म्हणलं की ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाटतं. मी म्हणून की आहे मनोहर तरी सुद्धा खूप तुम्हाला वेगळी फिलॉसॉफी देतं, जी जगण्याविषयीची आहे, जी अशी कुठल्या विषयाची नाही पण मला कधी कधी वाटतं ना की आपल्या शाळेमधून सगळे पुस्तकं बाहेर काढावेत आणि ऑटोबायोग्राफीज आणि फक्त तेच शिकवावं. कारण की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही पर्सनल आहे आणि तुम्ही लोकांकडे बघतात, ते लोक आवडतात, त्यांच्यामधून तुम्ही शिकायचा प्रयत्न करतात. आणि मी स्वतःकडे बघितलं किंवा मी सगळ्यांकडेच बघितलं तर ह्या पुस्तकांमधून खूप शिकायला मिळतं. म्हणजे मिशेल ओबामाचा असेल किंवा बराक ओबामाचा असेल. त्यामुळे पुस्तकं वाचली पाहिजेत, ऐकली पाहिजेत आणि त्याच्यातनं सतत शिकत राहिलं पाहिजे की इट्स अ कंटिन्युअस लर्निंग. शिकत राहायची पण गरज नाही वाटत मला वाटतं की तुम्ही शिकतात आपोआपच ते शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे तेच असतं ना, आपण थांबू शकत नाही शिकणं. शिकणी ही वेगळी प्रक्रिया नाहीच आहे मुळात, ती कंटिन्युअसच आहे. पण मला एक वाटतं, आता आपण मराठीमध्ये ब्रायन ट्रेसीची मॅनेजमेंटवरची अनेक पुस्तकं आणली. ती जर एखाद्या संस्थेने असं ठरवलं की आपल्या एम्प्लॉईजना एम्पॉवर करायचं आहे आणि केवळ ती 8-10 पुस्तकं फक्त ऐकायला दिली ना तरी सुद्धा खूप डेव्हलपमेंट होईल, खूप फरक पडेल. आणि तसं केलं पाहिजे असं मला वाटतं. तर मित्र हो, आता हे सांगून आमच्या आता पुढच्या सेशनमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जातो जिथं की आपण थोडं बहुत ऐकणार आहेत ऑडिओ पब्लिशिंगच्या बिझनेसविषयी, पॉडकास्टिंगच्या बिझनेसविषयी आणि लोकांना बोलणार आहेत की ज्यांचे स्वतःचे विचार आहेत त्यांच्यामधून आपल्याला काही शिकता येईल. तर जरूर आमच्या सोबत राहा आणि ह्याच्या नंतरचे सेशन जे आहे जे की लिखाणावर केंद्रित असणार आहे त्याला नक्कीच जॉईन करा. नमस्कार, मी पल्लवी वाघ केळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण भेटतो आहोत स्टोरी टेलच्या ऐकू आनंदे या एका वेगळ्याच सदरामध्ये. ऐकू आनंदे ही एक वेगळी संकल्पना घेऊन स्टोरी टेल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, ज्यामध्ये खूप वेगवेगळी व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला येणार आहेत. त्यांच्या लेखणीचे प्रवास आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यांच्या करिअरविषयी, त्यांच्या अखंड प्रवासाविषयी आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आणि आज माझं अत्यंत सद्भाग्य आहे, मी अशा एका व्यक्तीबरोबर आत्ता बसलेली आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचं भाग्य मला इथे मिळालेलं आहे. की आपण नेहमी धावत असतो, सध्या स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, खूप वेगवेगळी स्वप्न डोळ्यामध्ये साठवून आपण नुसते धावतोय. पण त्या नुसत्या धावण्याला खरंच अर्थ आहे का? की त्याला कुठेतरी एक संयम, त्याला विचार याचा अर्थ देण्याची गरज आहे का? हे दिशादर्शक आपण त्या व्यक्तीला म्हणू शकतो. आणि या पिढीचं हे सद्भाग्य आहे की अशा एका व्यक्तीचं मार्गदर्शन आणि त्यांची एक ती विषय पोहोचवण्याची ताकद ही या पिढीपर्यंत पोचते. आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण पिल्लई आज आपल्याबरोबर इथे बसलेले आहेत. आणि सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम पल्लवीजी नमस्कार. स्टोरी टेल असं मी नेहमी सांगतो की स्टोरी टेल हे तर एक फॅमिली आहे माझ्यासाठी. आपण खूप ऑडिओ बुक्स आणि वगैरे खूप प्रोडक्ट्स आणि आपण सर्व्हिसेस उभं केलं आहे तिकडे. पण आजचं जे विषय आहे तुम्ही सांगितलं तर एक असं आपण सांगितलं सेल्फ रिफ्लेक्शन, म्हणजे मला पण एक चिंतन आणि मनन करण्याचं एक संधी दिलं, ह्याच्यासाठी सर्वप्रथम थँक्यू, धन्यवाद. तुमचा प्रश्न की सर्व करताना कधी कधी मला पण वाटतं की गेल्या 20 वर्षात ही मी काय करतोय आणि याची सुरुवात कशी झाली.
तर जे काय मी करतोय सर्वामध्ये एकच कॉमननेस आहे, दॅट इज चाणक्य. पण चाणक्याचं हे एक विषय घेऊन खूप खूप प्रकाराने लोकांपर्यंत, आणि तुम्ही जसं सांगितलं की युवा पिढीपर्यंत पोचवणं, हे अहो भाग्य माझं, माझे गुरु, माझे आईबाबा सर्वांची कृपाच मी मानणार. मुख्यतः 3 गोष्टी मी करतो चाणक्याच्या फील्डमध्ये. पहिलं म्हणजे पुस्तकं लिहितो, तर 17 पुस्तकं झालेत, ह्याच्यातले आपले ऑडिओ बुक्स पण आहेत स्टोरी टेलमध्ये. तर पहिलं झालं असे लेखक किंवा विचारक, चिंतक तुम्ही म्हणतात चाणक्याच्या फील्डमध्ये. दुसरं म्हणजे मुंबई विद्यापीठमध्ये चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज अशी एक संस्था देवाच्या कृपानी आणि व्हाईस चान्सलर या लोकांनी उभी केली, आणि त्यावेळी माझी PhDची गाईड होती डॉक्टर शुभदा जोशी. त्यांचं मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलं, जसं तुम्ही आता सांगितलं, की हे आपण जगापर्यंत पोचवायला पाहिजे. म्हणून ही जी संस्था आहे इंटरनॅशनल असं वर्ड पण आहे त्याच्यात, आणि लीडरशिप असा एक विषय आम्ही शिकवतो. आणि तिसरा मुद्दा किंवा तिसरं कार्य जे मी चाणक्यमध्ये करतो ते आहे अबाउट गायडिंग पीपल, मेंटरिंग, गिविंग दम कन्सल्टन्सी, बिझनेस हाऊसेस वगैरे वगैरे. तर असे खूप लोक आहेत, त्यांना वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळ्या समस्या असतात, फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू ऑर्गनायझेशन प्रॉब्लेम्स असं आपण म्हणतो. तर चाणक्य असं एक जो व्यक्तित्व झालं, त्यांनी खूप आपल्याला वेगवेगळ्या देशांनी कसं विचार करायचं आणि मेन म्हणजे प्रॉब्लेमचे सोल्युशन कसं काढायचे. तर खरं सांगू तर कौटिल्य अर्थशास्त्र हे जे पुस्तक आहे त्याच्यावर माझा अभ्यास आहे, त्याच्यावर PhD आहे, त्याच्यामुळे पुस्तकं लिहितो, शिकवतो. सर मी म्हणजे इथे थोडंसं एक इंटरप्ट करते. म्हणजे चाणक्य हा विषय घेऊन तुम्ही अर्थशास्त्रामध्ये PhD केलेली आहे, तुम्ही संस्कृतमध्ये MA केल्यामुळे खरं तर मी तेवढी पोहोचच नाही. म्हणजे इतके तुमचा अभ्यास इतका सर्वांगाने झालेला आहे. सर त्याविषयी सांगा, सगळे विषय आम्हाला कळले पाहिजेत. माझं लग्न झालं. ती म्हणजे हायएस्ट. नाही, खरं म्हणजे कसं आहे की ह्याच्यात माझं फॅमिलीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. खरं म्हणजे आय वॉज अ व्हेरी ॲव्हरेज स्टुडंट. खरं सांगितलं तर कॉलेजमध्ये असं नाही की मी एकदम अव्वल नंबर टाईप किंवा एकदम क्लासमध्ये फर्स्ट, पण होतं एक अभ्यासाचं एक चांगलं असं एक संस्कार होते. आईबाबा नेहमी सांगायचं अभ्यास करायचं वगैरे. पण हे जे चाणक्याच्या फील्डमध्ये आलो 20 वर्ष झाले, दॅट इज पोस्ट मॅरेज, आणि आय वॉन्ट टू ॲक्च्युली सपोर्ट द सपोर्ट दॅट आय गॉट. म्हणजे खरं सांगितलं तर सुरेखा माझी बायको आहे, तिने खूप प्रोत्साहन दिलं. तर हे तुम्ही MA इन संस्कृत म्हणा, ते लग्नानंतर, PhD लग्नानंतर, आताही मी माझं DLIT आणि लॉमध्ये करतोय ते पण. ओ माय गॉड. आणि कसं आहे ना, ते एकदा ते रुची किंवा त्याच्यातलं जे रस आपल्याला म्हणजे त्याचा अनुभव जर का मिळाला ना, ती यू डोंट स्टॉप. तर मला देवाची कृपा अशी झाली आहे की 20 वर्ष चाणक्याचा अभ्यास करून शिकवायला जे प्रयत्न केले आहेत, आय एम एबल टू फाइंड न्यू डायमेन्शन्स. तर उदाहरणासाठी आता कोणतेही एक गृहिणी जर का तिला एक चांगलंसं एक रुची झाली, म्हणजे काहीतरी चांगलं बनवायचं, देन शी ट्राईज डिफरंट एक्सपेरिमेंट्स. आज मी हे बनवलं, आता उद्या हे करू का, आता थोडं मॉडिफाय करू का. तर करत करत मला असं वाटतंय की MA इन संस्कृत आता हो मी केलं असेल, पण आता पुढे काय. तर मला असं वाटतंय की अभ्यास हे आपली राष्ट्राची एक खूप मोठी धन आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट वेल्थ ऑफ अवर कंट्री. कारण आपण जेवढे ऋषी मुनींना बघतो, ज्यांना आपण आदर्श म्हणतो, दे वे आर व्हेरी स्कॉलरली पीपल. आदी शंकराचार्यापासून तुम्ही आता भरत मुनीच्या नाट्यशास्त्रापासून तुम्ही बघितलं किंवा कौटिल्य अर्थशास्त्र, हे अभ्यासू होते. दे वर नॉट जस्ट सेंट्स. ऑफकोर्स दे वर सेंट्स, म्हणजे ते संत परंपरा तर आहेच, पण आपण त्यांना आचार्य म्हणतो. बरोबर. आचार्य म्हणजे काय की विद्वान होते, अभ्यास केलं होतं, त्यांनी खूप संशोधन केलं होतं. आजच्या पिढीमध्ये जर का आपण सांगितलं की दे वर ऑल्सो सायंटिस्ट, दे वर डुईंग दर R&D इन दॅर रेस्पेक्टिव्ह फील्ड्स. जेव्हा भरत मुनी नाट्यशास्त्र लिहितो तर फक्त त्यांची कल्पना नाही आहे. जर का तुम्ही ऑलरेडी स्टुडंट आहात, ही हॅज स्टडीड द प्रिव्हियस कलास. बरोबर. तर आणि दिस इज सेइंग दॅट नॉलेज इज एव्हर एक्सपॅन्डिंग. नॉलेज आपल्याला काय वाटतं डिग्री झाल्यानंतर संपलं, असं नाही. माझे डॉक्टर शुभदा जोशी मॅडम जे माझे PhDचे गाईड होते, ते नेहमी सांगायचे की PhD कम्प्लिशन इज द बिगिनिंग ऑफ द न्यू वर्ल्ड. किती सुंदर. तर लग्नानंतर माझी जी प्रोग्रेस झाली आहे, बिकॉज इट्स अ ब्युटिफुल जर्नी. आणि अजून एक विषय सांगतो, यु नो आय लिव्ह इन अ लायब्ररी. माय हाऊस इज अ लायब्ररी. म्हणजे आज 7,000 पुस्तकं आहेत घरी वेगवेगळ्या विषयात. तर लोकांना सांगतात एवढं का पुस्तक, एवढं का पुस्तक. आय डोंट स्टे इन अ हाऊस, माय हाऊस हॅज ॲक्च्युअली बिकम अ लायब्ररी.
तर तुम्ही सगळे खरे श्रीमंत. म्हणजे खरं तर तुम्ही गुरुकिल्ली देता आत्ताच्या पिढीला की तू कसा श्रीमंत होऊ शकशील, पण खरी श्रीमंती ही इथे आहे आणि हेच गुरुकिल्ली जी तुम्ही देता आहात, जीची आज गरज आहे. अत्यंत कंटेम्पररी विषयाचा शोध आहे हा, लिडरशिप क्वालिटी. कारण आज आता तो जमाना गेला ना की पूर्वी मी शिकलो इथपर्यंत, मग मला नोकरी करायची आहे, मग मी रिटायर होणार आहे, तिकडनं पेन्शन खाणार आहे, हा आता मुद्दा बाद झालाय. आता मी स्वयंसिद्ध होणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलाला हे वाटतं, बरोबर. आणि पण मार्ग मिळत नाही, दिशा मिळत नाही, योग्य मिळेलच असंही नाही, बरोबर, किंवा नुसतेच धावतोय आणि फक्त आजूबाजूच्या मंडळींबरोबर नुसते पळतोय, स्पर्धा करतोय, पण स्वतःशी स्पर्धा किंवा स्वतःसाठी काही गोल्स ठेवणं. तर ह्या विषयावरती जरा थोडासा प्रकाश टाका ना. म्हणजे की काय करिअर पाथ निवडणं आणि तो सक्सेसफुल करणं, तर ही जी त्यातली जी दोरी आहे, तो जो काही धागा आहे, तो कसा विद्यार्थ्यांनी पकडायला हवा. आत्ता जे सध्या जी पिढी आहे, त्या म्हणजे यूथ जनरेशन ऑफ टुडे इन 2020 हॅज गॉट 2 प्रॉब्लेम्स. ओके, आता आपण पण बघितलं तर कधी ना काही कॉलेजमध्ये होतो. आय थिंक वी ऑल्सो हॅड अवर ओन करिअर चॅलेंजेस, की आपल्याला हे नोकरी मिळणार नाही मिळणार. बट यू नो जनरेशन्स हॅव चेंज. तर आत्ताची जे सध्या पिढी आहे त्यांचे प्रॉब्लेम 2 मी का म्हणतो. एक तर त्यांना खूप काही करण्याची संधी आहे. दे कॅन एक्सप्लोर मेनी थिंग्स अँड सिटिंग ऑन अ मोबाईल दे कॅन एक्सप्लोर व्हेरियस फील्ड्स. तर हे संधीच आहे. बट देर इज अ प्रॉब्लेम ऑल्सो विथ दॅट. दे डोंट नो विच इज द पाथ मेंट फॉर मी. 10,000 विषय असेल तर माझा विषय कोणतं ज्याच्यात मी करिअर बनवणार. सो टू मच ऑपॉर्च्युनिटीज इज ऑल्सो इक्वल टू मच कन्फ्युजन. करेक्ट. आपल्या जनरेशन बायकांना म्हणजे साडी घेण्यासारखं ना, 10,000 टाकल्यानंतर बाई मी हे घेऊ का ते घेऊ, आणि परत रिकामीच परत येते. म्हणून मी सांगतोय असं एक व्यक्तीला पकडा ज्याच्याशी लग्न करा, तो सांगेल की हे घे क्रेडिट कार्ड, 10,000 काय 20,000 पण घे. म्हणून मी सांगतो की युनिव्हर्सिटी जॉईन करताना, आता तुम्हाला सांगतो शिक्षणाच्या फील्डमध्ये आहे मी आणि माझं लिडरशिपचं सब्जेक्ट आहे, पण तुम्हाला सरप्राईज होणार आहे की इट इज सब्जेक्ट ऑफ इंटरडिसिप्लिनरी. अगोदर कसं होतं आर्ट, सायन्स, कॉमर्स, बरोबर. आणि आता तुम्ही बघा आय बीन ऑल्सो पार्ट ऑफ द NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आता जे नवीन आलेले आहे. तर ते सांगतात की तुम्ही कोण आहात मुलांचं भविष्य डिसाईड करणारं, त्यांना डिसाईड करू द्या. तर विषय आहे की अगोदर आई जे आम्हाला बनवून द्यायची तेच आम्हाला जेवायचं असतं. आज तर बफे डिनर आहे, पण तुम्हारे थाली में तुम कितना लोगे और क्या लोगे वो तुम्हारा चॉईस आहे. पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही सांगितल्यासारखं युवा पिढीना ते डायरेक्शन नाही आहे, कोणी सांगणारं नाही आहे. हाऊ कॅन यू हॅव अ अनसक्सेसफुल जनरेशन गायडिंग अस टू बी सक्सेसफुल जनरेशन. कारण माझं जे डेफिनेशन ऑफ सक्सेस आहे, माझी पिढी आणि माझी आईबाबांची, दॅट सक्सेस वॉज डिफरंट. एक्झॅक्टली. तर तुम्ही मुलांना सांगणार नोकरी करा. खरं सांगते तर गव्हर्नमेंट इज ऑल्सो नॉट इंटरेस्टेड इन गिव्हिंग अ परमनंट नोकरी. तुम्हाला पाहिजे असेल तरी समोर संधी नाही. सेल्फ क्रिएटर. ॲब्सोल्युटली. म्हणून आता आपण सांगतो नेहमी की इन्स्टेड ऑफ लुकिंग आउट फॉर अ जॉब, बी अ जॉब क्रिएटर. पण माहीत नाही, बिकॉज 99% ऑफ द पीपल डोंट कम फ्रॉम बिझनेस फॅमिलीज. तुम्ही जर का एक बिझनेस फॅमिली किंवा उद्योगपतीच्या घरी जन्म गेला तर यू आर अ व्हेरी रेअर ब्रीड. किंवा गुजराती, सिंधी, मारवाडी, कच्छी. बट 99% ऑफ द पीपल आर नॉट बॉर्न इन बिझनेस फॅमिली. सो त्यांना माहीत नाही की ऑन्टरप्रिनरशिप काय आहे, लिडरशिप काय आहे. अँड अनफॉर्च्युनेटली हे आपलं आय वुड से, कोणालाही मी ब्लेम करत नाही, कोणाला असं दोष देत नाही, पण असं आहे की खरं सांगितलं तर द एज्युकेशन सिस्टम हॅज ॲक्च्युअली बिकम अन एक्झामिनेशन सिस्टम. आपण अभ्यास करतो, एक्झाम देऊन मग एक आपल्याला डिग्री मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, नोकरी मिळेल. पण खरं म्हणजे इट्स अ मिथ. तुम्हाला देर इज नो गॅरंटी. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की तुम्हाला नोकरी मिळाली तरी देर इज नो गॅरंटी दॅट द एक्झॅक्टली. तर मार्गदर्शन देताना मी एवढंच सांगतो की फाइंड व्हॉट यू आर गुड ॲट अँड देन चूज द कोर्स दॅट यू वॉन्ट टू बी गुड ॲट. आणि हेच माहीत नाही की माझ्याकडे बफे डिनर आहे, पण टिल यू ट्राय एव्हरीथिंग अँड हाऊ लॉंग विल यू कीप ट्राईंग. तर मी सिम्पलचं एक उदाहरण देऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. गो टू अन आईस्क्रीम पार्लर. ते एकदम मस्त 10, 12, 15, 20 फ्लेवर असतात. तर आपल्याला माहित नाही हे काय आहे, कारण द फ्युचर इज अननोन टू अस. आईस्क्रीम फ्लेवर ऑल्सो अननोन. आणि काहीतरी नवीन ब्रँडेड फॉरेन आईस्क्रीम आले तर काय करायचं. तर एक छोटासा फॉर्म्युला आहे तिकडे. इट इज कॉल्ड अबाउट टेस्टिंग द आईस्क्रीम. तर तो आईस्क्रीम पार्लरवाला सांगतो की तुम्ही थोडं थोडं बघा सर्व. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट दॅट डोंट डिसाइड युअर करियर विदाउट टेस्टिंग इट. तो क्या है कि थोड़ा थोड़ा आइसक्रीम चख लो और जो आपको अच्छा लगता है पूरा स्कूप, डबल स्कूप ले लेना. तर व्हॉट इज इम्पॉर्टंट दॅट आज तुम्हाला
एक कोर्स जॉईन करून मग डिसाईड करणं की हे माझ्यासाठी आहे नाही आहे, त्याच्यापेक्षा गुगलमध्ये जा, थोडं ज्या विषयामध्ये तुम्हाला रुची आहे त्याच्यावर थोडं रिसर्च करा, आणि इट इज फ्री. तुम्ही घरी बसून 4 लोकांना विचारा, देन यू ट्राय. म्हणून मी नेहमी सांगतो की द एज ग्रुप फ्रॉम 18 to 25 इज व्हेरी इंटरेस्टिंग. यू कॅन एक्सपेरिमेंट. आफ्टरवर्ड्स इज डेंजरस. बरोबर. कारण आफ्टरवर्ड्स यू हॅव रेस्पॉन्सिबिलिटीज, लग्न होणार, आई बाबा वयस्क होणार, that time you can't experiment. So it's important that all the experiments do it as early as possible. आणि एक खूप मोठे मॅनेजमेंटचे टीचर होते, त्यांनी सांगितलं फास्टन युअर फेलियर्स. ओके, म्हणजे तुम्ही 40 वर्ष किंवा 50 वर्षानंतर जे फेलियर करणार आहेत एक्सपेरिमेंट आजच करा. दॅट मीन्स यू नॉट हॅव रिग्रेट्स. फेल होणारच, कारण प्रत्येक माणूस गरजेचंही आहे ना 100%. सो व्हॉट आय एम सेइंग, तुम्हाला जर का वाटतं हे ट्राय करू का, तर आईस्क्रीम पार्लर की मला ट्राय करायचं, तो फ्रीज देणार आहे तुला. तो एक्सपेरिमेंट विथ युअर लाईफ बट नॉट फॉर एव्हर. कारण देर इज ऑलवेज अ लिमिट. आणि आपल्या ऋषीमुनी पण सांगितलंय की कोणीही 100% फॉर एव्हर युअर नसणार आहे. बट बिफोर मिडल एज कॅचेस यू, बिफोर यू लूज यू द चार्म ऑफ द यूथ, आपण जे म्हणतो ते ऊर्जा शक्ती जी असते ना, पुट इट इन व्हेरियस फील्ड्स, बट ट्राय दॅट वन फील्ड दॅट इज क्लोज टू युअर हार्ट. आणि आय एम टेलिंग यू, म्हणजे देवाची एवढी कृपा आहे की मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये हे बघितलंय, जीवनात बघितलंय की 27 वर्ष असताना मला माझं फील्ड कळालं. चाणक्य हे काय भेट आहे ही, म्हणजे खरं तर बघायला गेलं तर चाणक्य नीती, येस, त्याच्याशी बरंच एक नकारात्मक नाही मी म्हणणार, पण ते दडपण असावं तिथपर्यंत पोहोचण्याचं, किंवा प्रत्येकाच्या बुद्धीला ते झेपेल. सर्वसामान्य अगदी अतिसामान्य विचाराने मी तुम्हाला विचारते हा प्रश्न, की नको बाबा आपल्याला काही ते झेपणार नाहीये. वाचणं ठीक आहे, वाचूनही कळणं ठीक आहे, पण ते इम्प्लिमेंट करणं, बरोबर, आणि ते नाही झेपलं, त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट झाले, कारण ते अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व आणि ते प्रत्येकाला कितपत, पण ते तुम्ही इतकं सहज सोपं करून त्याची सकारात्मक बाजू आज तुम्ही नुसती सांगत नाही, तर ती रुजवू पाहताय प्रत्येक पिढी, म्हणजे प्रत्येक मुलामध्ये. तर काय आहे तो हुक पॉइंट की तुम्ही या विषयाला घेऊन इतकं त्याच्या अवतीभोवतीच फिरता आहात, म्हणजे आणि त्यातलं सगळं म्हणजे स्वतःकडे काही न ठेवता तुम्ही फक्त देते झाला आहात या विषयाला. तर काय आहे तो हुक पॉइंट, काय आहे? आय एम व्हेरी क्युरियस. मी पहिल्यांदा जेव्हा अर्थशास्त्र वाचलं, आय फाउंड इट व्हेरी कॉम्प्लिकेटेड, व्हेरी अकॅडमिक, व्हेरी स्कॉलरली. मी घाबरलो. मी तर सोडलं. मी आर्ट्सला होते, आपने बस की बात नाही, खूप घाबरून सोडलं. आणि इकडेच तुम्हाला एक चॅलेंज आहे आणि ऑपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा मी वाचलं पहिल्यांदा काही नाही कळालं, दुसऱ्यांदा वाचलं, तिसऱ्यांदा, आणि 6000 सूत्र अर्थशास्त्र, म्हणजे नंबरच बघून भीती वाटायला लागली. अरे कोण वाचणार, आणि संस्कृत येत नाही, त्यावेळी माझं संस्कृत झालं नव्हतं, आणि अर्थशास्त्राचं सब्जेक्ट पण नव्हतं युनिव्हर्सिटीमध्ये. पण देवाच्या कृपेने थोडं मेहनत केलं, 1-2दा वाचल्यानंतर कळालं की गुरु पाहिजे. पुस्तक वाचून अभ्यास होत नाही. कोणतंही क्षेत्रात जर का तुम्हाला मास्टरी किंवा एक विद्वत्ता पाहिजे, तर गुरु तर लागतंच ना. तर देवाची अशी कृपा झाली की चिन्मय मिशन करून एक आध्यात्मिक संस्था आहे, त्यांचे रिसर्च विंग चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन, केरळमध्ये गावी मी गेलो. आणि डॉक्टर गंगाधर नायर, हु वॉज अ डीन ऑफ द आदि शंकराचार्य संस्कृत युनिव्हर्सिटी, त्यांनी मला प्रत्येक 6000 सूत्र शिकवले. हे माझी जर्नी आहे. म्हणजे कसं काय आलं, इच्छा असणार, पॅशन असणार, बट डायरेक्शन पाहिजे. एवढं समजवलं त्यांनी सिम्पल मॅनर. म्हणजे ओह. आणि मी त्यांना विचारलं, गुरुजी गुरुदक्षिणा काय? आणि देवाच्या कृपाने ते फायनान्शियली ही वॉज वेल ऑफ. म्हणजे असं काय नाही की त्यांना, कारण आपल्याला असं इम्प्रेशन असतं की कोणी संस्कृत टीचर म्हणजे बेचारा, काय कमवत नसणार, असं काही नव्हतं. ही वॉज डुईंग व्हेरी वेल इन इज लाईफ, फायनान्शियली डुईंग व्हेरी वेल. आणि त्या अशा गुरुजनांना तुम्ही कसं काय पैसे देऊन तुमचं गुरुदक्षिणाचं ऋणमुक्त होणार? तुम्ही नाही होणार. पण त्यांनी एक गोष्ट मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की जर का गुरुदक्षिणा आपली परंपरामध्ये तुला पाहिजे, द्यायचं असेल, आणि चांगली भावना आहे तुझी, मला सांगितलं की तुला द्यायचं आहे काहीतरी, पैसे नको, पण तू जे शिकला आता ते जाऊन सर्वांना शिकव. आणि तुम्हाला एक असं एक घटना तुम्हाला सांगतो. दिस वॉज द इयर वेन कौटिल्य अर्थशास्त्र वॉज रिडिस्कवर्ड. वी हॅड लॉस्ट इट. आणि दॅट इयर वॉज 100th year ऑफ रिडिस्कवरी ऑफ अर्थशास्त्र बाय श्यामा शास्त्री इन मैसूर युनिव्हर्सिटी. तर 100th year सेलिब्रेशन त्या वर्षात होतं. म्हणजे वाव. तर मी एक संकल्प घेतला आणि सांगितलं या वर्षी बिकॉज इज 100th year मी 100 फ्री लेक्चर्स देणार अर्थशास्त्राचं, टू मेक इट पॉप्युलर इन अ कॉमन मॅन्स लँग्वेज. तर अकॅडमिकली भीती वाटतं,
आणि मी शाळेत गेलो, कंपनीमध्ये गेलो, हे गेलो, पैशाचं एक्सपेक्टेशन नव्हतं, गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची होती ना. एवढा पॉप्युलर झालो मी. मला मुंबई मिरर हे जे आत्ता तर टाइम्स ऑफ इंडियाच्या ग्रुपमध्ये ज्यावेळी होतं ते, तर त्या लोकांना फोन केलं की तुमचं आम्ही रिसर्च पेपर वाचलं. म्हणजे रिसर्च पेपर, जेव्हा मी अर्थशास्त्र शिकायला गेलो माझ्या गुरुने सांगितलं तू जेवढा शिकलाय तर ठीक आहे पण लिहून काढ. अँड दे ॲक्च्युली पब्लिश माय रिसर्च पेपर. मी विसरलो होतो. तो चांगला लिहितो तर हो का, कॅन यू राईट अ कॉलम फॉर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप. तिकडून माझी जे 2 जर्नी सुरू झाले. एक बकबक करणारा शिकवणारा राधाकृष्ण पिल्ले इन अ सिम्पल लँग्वेज, दुसरा सिम्प्लिफाईड लिहिणारा राधाकृष्ण पिल्ले. तर हे माझा पुनर्जन्म झाला. आणि आजही म्हणजे मुलांसाठी आम्ही पुस्तकं लिहितो. चतुर चाणक्य करून एक पुस्तक आहे. आता लहान मुलांसाठी तुम्ही लिहिते झालेले आहेत. तर मी मला एवढंच सांगत आहे की आईन्स्टाईन बद्दल एकदा ऐकलं होतं, इफ यू हॅव नॉट सिम्प्लिफाईड इट इनफ यू हॅव नॉट अंडरस्टूड इट इनफ. करेक्ट. जर का कोणताही गंभीर विषय तुम्ही ॲज अ टीचर ॲज अ शिक्षक एकदम सिम्प्लिफाईड वेमध्ये की लहान मुलाला पण नाही कळणार म्हणजे ते विषय तुम्हाला समजलं नाही खरंय, यू शुड सिम्प्लिफाईड. तर आज माझं एवढंच आहे, कितीही मोठं चाणक्य नीती असेल ते आहेच मोठं, नो डाऊट अबाउट इट, पण समोरचा माणसाला तू मोठेपणा नको दाखवू, पण मोठे विचार दाखव छोट्या छोट्या मार्गाने. समाजमध्ये विचार करण्यासाठी एक पद्धत लागते. ऑफकोर्स शिक्षणाची पद्धत लागते, पण तुमचा विचार काय हे चाणक्य शिकवतो. पण मला असं वाटतं की खरोखर ह्या विषयाशी प्रत्येकाचीच ओळख झाली पाहिजे. म्हणजे अगदी पालक असतील तर त्यांनी मुलांसाठी म्हणून इंट्रोड्यूस झालं पाहिजे या विषयाला. यंगस्टर्स जे आहेत आता सध्या करिअरच्या वाटेवरती आहेत त्यांनी या विषयाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. मला वाटतं अख्खं लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स मिळू शकतो अगदी डे टू डे. तुमचं पुस्तकच आहे रोजाना चाणक्य. बरोबर. आणि वी आर रिअली ब्लेस्ड. स्टोरी टेल वरती आपल्याला सरांचं सगळं लिखाण ऐकायला मिळतंय आणि आज प्रत्यक्ष त्यांना ऐकायला मिळतंय. खरं तर हे थांबूच नये असं वाटणं आहे. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ते झेलत राहावं आणि नुसतं झेललं नाही ते आत्मसात झालं पाहिजे. त्यामुळे सर तुमचं मार्गदर्शन असंच सुरू राहू दे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत, प्रत्येकापर्यंत, प्रत्येक जीवापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचू देत असं मी म्हणेन. फक्त जाता जाता या यंगस्टर्सना प्रत्येकाला, म्हणजे मी फक्त यंगस्टर्स नाही म्हणणार कारण हे प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळली पाहिजे, तिच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर तुम्ही काय ॲडवाईस कराल? मी नेहमी हे ॲडवाईस सांगतो आणि खूप सिम्पल आहे, खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. नेव्हर फाईट अ बॅटल अलोन, टेक सम फ्रेंड्स अलॉंग. जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असेल एकटा पण नाही. बरोबर. थोडं मित्र मैत्रिणी आई बाबा सर्वांना एकत्र घेऊन जा. तुम्हाला माहिती आहे का लाईफमध्ये समस्या येणारच, जीवनात होणारच आहे. कोणता असा व्यक्ती आहे ज्याला कधी समस्या झाली नाही, फक्त काल्पनिक आहे. पण समस्याओं को अकेले मत सामना करना, थोड़े साथ रहेंगे ना तो समस्याओं को झेलने में बहुत मजा आता है और समस्या नहीं रहती. खरं. आणि शेवटचं एक सांगतो, प्लीज प्लीज ओके, नेवर 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 थिंक ऑफ कमिटिंग सुसाईड. खरंच आहे. आता हा खूप महत्त्वाचा विषय. म्हणजे आज तुमचं मार्गदर्शन मिळणं आणि हे ती झलक आहे आत्ता आपल्या गप्पांच्या स्वरूपामध्ये. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचे बरेच सेशन्स आहेत यूट्यूबवरती, तुमच्या स्वतःच्या चॅनलवरती आहेत, पुस्तकं आज स्टोरी टेलने दिलेली आहेत, तुमच्या आवाजातही ते ऐकायला मिळत आहेत, इतरही लेजंडच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. तर तो विचार आपल्यामध्ये आला पाहिजे कारण ती आत्ताची गरज आहे. कुठेतरी स्तब्ध करणाऱ्या घटना आता घडत आहेत आणि ते थांबणं, गिवअप नाही झालं पाहिजे. नेव्हर. कारण चाणक्याचं सर्वात मोठं गुण जर का तुम्हाला समजत असेल, दॅट इज कॉल्ड आत्मशक्ती आणि विवेक शक्ती विथ श्रद्धा अँड भक्ती. क्या बात आहे, क्या बात आहे. आत्मशक्ती, बुद्धी, विवेक शक्ती, पण श्रद्धा पाहिजे आणि देवामध्ये भक्ती पाहिजे. यू कॅनॉट फेल. सक्सेस विल कम नियर यू, इट विल फॉलो यू. रिअल चाणक्य नीती. कुठलीही कास धरा, कुठलंही स्वप्न पहा, पण हा विचार स्वतःमध्ये जर घेतला, रुजवला तर हा खरा राजमार्ग आहे. म्हणजे अशा व्यक्तीकडनं आपल्यापर्यंत ही गोष्ट पोचते आणि वी आर रिअली फॉर्च्युनेट. जर सुरुवातीलाच मी म्हटलं की हे मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे. दिशादर्शक प्रत्येक वेळेला असला पाहिजे.
सो थँक्यू सो मच. नाही पल्लवीजी, तुम्ही पण एवढे चांगले प्रश्न विचारला. मला पण एकदा कसं असतं माहिती, इंटरव्ह्यूज तर मी खूप करतो, पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आपले यंग जनरेशनला, यूथला मार्गदर्शन देण्यासाठी जे चांगले माझ्याकडून आतमधलं ज्ञान बाहेर काढलं, दॅट इज ऑल्सो स्किल ऑफ एन इंटरव्ह्यूअर. सो बीन अ फॅन्टॅस्टिक होस्ट, इंटरव्ह्यूअर. पण आपल्याला हे चर्चा करत राहायला पाहिजे. प्लीज पोस्ट एनी कमेंट्स यू हॅव. जर का डिमांड तुमचं असेल, सप्लाय आमच्याकडे आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. माझ्याकडनं काही राहून गेलं असेल, विचारण्यासारख्या गोष्टी राहिल्या असतील तर माफी असावी, पण तेच दालन आपण उघडं केलेलं आहे, ते पुढे आणलेलं आहे की आता आपण विचारते राहूया आणि सर आपल्याला उत्तरं देत राहणार आहेत. ते फक्त तेवढंच येतं, झालेले आहेत. तेवढंच येतं, फक्त बोलत राहा. नाही, थँक्यू सो मच. आणि मला आशा आहे की हा इंटरव्ह्यू तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. नुसताच एन्जॉय नाही तर यातनं नक्कीच आपल्या सगळ्यांना खूप काहीतरी मिळालेलं आहे. राजमार्ग. धन्यवाद. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदे हा आपण आत्ता दिवसभर हा कार्यक्रम साजरा करतो आहोत, हा दिवस साजरा करतो आहोत. तर या सत्रामध्ये आपल्याबरोबर आत्ता गप्पा मारायला प्रकाशकांच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी आपण ज्यांना म्हणू शकू, आणि ज्यांनी आता हे तिसऱ्या पिढीतले प्रकाशक आहेत. आघाडीची प्रकाशन संस्था आहे मराठीमधली, ती म्हणजे रोहन प्रकाशन. आणि रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर हे आज आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत मराठी साहित्याबद्दल, प्रकाशन विश्वाबद्दल, आणि आत्ता स्टोरीटेलच्या निमित्ताने मराठीमध्ये जे नवीन दालन उघडलेलं आहे त्या ऑडिओ बुक्सच्या विश्वाबद्दल. तर पहिल्यांदा आपण थोडंसं जाणून घेऊया की मराठी प्रकाशनामध्ये रोहन प्रकाशन खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तकं आणते आहे, अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. तर आणि तू तिसऱ्या पिढीतला आहेस, तर थोडासा रोहन प्रकाशन कशा पद्धतीने डेव्हलप झालं किंवा काही स्थित्यंतर आली का, तू कसं काय आलास? माझ्या जन्मानंतरच रोहन प्रकाशन आलं. म्हणजे की प्रकाशनावरून माझं नाव ठेवलं की माझ्या नावावरून प्रकाशन ठेवलं, प्रकाशनाचं नाव ठेवलं, असं कायम गमतीने प्रश्न असतात. सो माझा जन्म झाल्यानंतर रोहन प्रकाशन माझ्या आजोबांनी श्री मनोहर चंपानेरकर आणि माझे वडील श्री प्रदीप चंपानेरकर ह्या दोघांनी असं ठरवलं की आपण एकत्रित एक प्रकाशन संस्था सुरू करूयात आणि रोहनचं त्याला नाव देऊयात. म्हणून ह्या संकल्पनेचा जन्म अशा पद्धतीचा. सो माझे आजोबा मनोहर चंपानेरकर हे शिक्षक होते आणि जवळपास 150 पुस्तकं त्यांनी लिहिली होती किंवा त्यांच्या कालखंडात लिहिली. वडील हे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट. सो त्यांचा प्रेस होता आणि त्याच्यातून नॅचरली हा एक छान कॉन्फ्लुएन्स होता की साहित्य आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र येऊन संस्था सुरू करावी आपणच घरची. आणि एका वेगळ्या विचाराने ही संस्था सुरू झाली, प्रकाशन सुरू झालं. 83 साली पहिलं पुस्तक आलं, जगावेगळी माणसं. तर त्यापुढे जी काही पुस्तकं येत गेली, काही पाककृतीची असतील, काही साहित्यिक पुस्तकं असतील, काही मान्यवरांची, काही अशी जयश्री असं एक चरित्र आपण प्रकाशित केलं होतं, आत्मचरित्र. तर ही थोडीशी काळाच्या पेक्षा वेगळ्या प्रकारे पुस्तकं ह्या संस्थे थ्रू प्रकाशित झाली आणि त्याचं तेव्हाच्या काळचा लोकांपर्यंत पोचण्याचा अट्टहास या दोघांचा होता की आपण जे प्रकाशित करतोय ते लोकांपर्यंत अधिकाधिक पोचलं पाहिजे. सो तशा प्रकारे हा म्हणजे अगदी दणक्यातच प्रवास सुरू झाला आणि तो मी लहानपणापासून बघत होतो. सो माझ्या घरी साहित्यिकांचं येणं जाणं, चित्रपट कलाकार आमच्या घरी येणं जाणं, सूर्यकांत जे मोठे ॲक्टर होते ते माझ्या आजोबांचे मित्र होते. सो त्यांचं येणं जाणं, असं एक वातावरण असतं ना शेवटी, त्याचा प्रभाव असतो. आणि त्याच जोडीला सांगायचं तर रोहन प्रकाशनाचा संस्था म्हणून मी प्रगती बघत होतो. त्याच जोडीला मला अनेक विषय प्रत्येक माणसाला जे आवडू शकतात किंवा एका तरुण मुलाला,
तर माझा कल थोडा टेक्नॉलॉजी साईडलाही होता आणि म्हणजे विज्ञान सायन्स आपण म्हणूयात. सो वडिलांनी माझ्यासाठी मैदान मोकळं ठेवलं होतं की तुला जे करायचं तू कर. प्रकाशन संस्था आहे, कधी आपण त्याच्याबद्दल तुला पाहिजे असेल तर तू त्याचा विचारही करू शकतोस. सो ठरवून मी इंजिनियर झालो. IT सेक्टरमध्ये साधारण 5 वर्ष जॉब केला. म्हणजे एक अनुभव मला घ्यायचा होता आणि तिकडच्या काही गोष्टीही शिकून घ्यायच्या होत्या. सो मला अजून एक गंमत म्हणून एक किस्सा आठवतो की माझा पहिला इंटरव्ह्यू होता आणि 2-3 राऊंडच्या सुरुवातीच्या टेक्निकल होत्या, ते क्लिअर झाल्यानंतर HR राऊंडला मला विचारलं की व्हॉट आर युअर प्लॅन्स, की पुढचे तुझे प्लॅन्स काय आहेत. आणि मी त्यांना अगदी छातीठोकपणे सांगितलं होतं, ज्याची आज मला फार गंमत वाटते, की मी 5 वर्ष नोकरी करणार आहे आणि मग मी माझा फॅमिली बिझनेस जॉईन करणार आहे. तर त्यांनी क्लिअर होता आणि त्यांनी तेव्हा मला नोकरी दिली नाही, त्यामुळे त्या इंटरव्ह्यूची नोकरी मला मिळाली नाही. साहजिकच तो म्हणाला, पण मी म्हणेन मी आज व्यवसाय करतो, मी म्हणेन की एवढ्या जर क्लॅरिटी असेल तर त्या माणसाला मी घेतला असता. गमतीचा भाग आहे. खरं, पण आता हे 3 पिढ्या जे पाहिल्या तर जशी जशी टेक्नॉलॉजी बदलली, म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जेव्हा आली तेव्हा प्रकाशन व्यवसायाने एक लेटर प्रेसपासून DTP आणि सगळ्याच हे बदललं, कॉम्प्युटराईज झाला तो. आणि त्याच्यानंतर आता डिजिटल तंत्रज्ञान आलं आणि तो IT आहे, डिजिटल क्षेत्राशी संबंधित आहे. तर ही स्थित्यंतरे प्रकाशन क्षेत्रात मराठी विशेषतः कशी घडली असं वाटतं तुला? माझ्या मते टेक्नॉलॉजीच्या अँगलने जर म्हणायचं झालं तर आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक म्हण आहे किंवा IT सेक्टरमध्ये की टेक्नॉलॉजी ग्रोज एक्सपोनेन्शियली, की 1चे 2 होतात, 2चे 4 होतात, 4चे 16 असेच तोपर्यंत वाटतं की आपल्या आवाक्यात सगळ्या गोष्टी आहेत किंवा जसं फार हळू बदल घडतोय असं वाटतं, पण 16चे डायरेक्ट 256 होतात. तर तो बदल हा तसाच प्रकाशन विश्वातही घडतोय असं मला वाटतं. म्हणजे लेटर प्रेसवरून प्रिंटिंगचे प्रकार बदलत गेले असं आपण म्हणू. DTP आलं, मग कम्प्युटराइज्ड, त्याच्यात काही तंत्रज्ञानात फरक पडले की ट्रेसिंगवरनं जे प्लेट्स बनायच्या त्या डायरेक्ट CTP तंत्रज्ञानाने छपाई होते. पण आता जो बदल दिसतोय मला तो एक्सपोनेन्शियल ग्रोथकडे जाणार आहे, की ऑडिओ बुक्स आहेत, ई-बुक्स आहेत, हे आता काळाच्या पलीकडे तुम्हाला झपाट्याने हे बदल घडणार. जसं आपण स्मार्टफोन वापरत होतो, आधी जस्ट सुरुवात होती की अरे नुसता मोबाईल आणि मग हळूहळू स्मार्टफोन वापरतोय त्याचे हे. पण मागच्या 3 वर्षात जर तुम्ही बघा तर हे सगळं तुफान प्रमाणात लोकांपर्यंत पोचतंय. इंटरनेटचं जे काय प्रसार होतोय आणि तो सगळ्याच माध्यमातून म्हणजे ढकलला जातोय आपल्याकडे. तर त्या हिशोबाने प्रकाशनात सुद्धा ही माध्यमं मोठी होणार आहेत. पण मी ह्याच्यात एक नक्की सांगेन प्रसाद तुम्हाला की जे काय साधारण मी बघतो आहे आणि अनेक लोकांशी पण बोलतो आहे, माझ्या दिल्लीतल्या काही मित्र प्रकाशकांशी बोलतो आहे, तर नक्कीच ऑडिओ बुक्स, ई-बुक्स हा एक चांगल्या वाटचाल आपण म्हणूयात की प्रकाशनांसाठी किंवा पुस्तकांसाठी किंवा लेखकांसाठी मी म्हणेन, साहित्यासाठी ही चांगली वाटचाल आहे. आणि पण मला त्याचबरोबर हे वाटतं की हे एकमेकांना म्हणजे पूरक असं एक नवीन काय म्हणूयात नवीन डेव्हलपमेंट आहे की पुढचा काळ कसा असेल तर सांगता येणं, असं आपण प्रेडिक्ट करणं आपण आपल्या परीने करू शकतो. की मला असं वाटतं की छापील पुस्तकातून ई-बुक हे एक मध्यमांतर झालं, तिथून ऑडिओ बुक्स हे अजून त्याच्या पुढची एक वेगळंच फील्ड आपल्या समोर आलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे लोक रिसीव्ह करत आहेत आणि त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. पण मला बऱ्याच वेळा असंही वाटतं की ऑडिओ बुक ऐकल्यानंतर जर ते एखादं पुस्तक आवडलं तर ते पुस्तक परत प्रिंट फॉर्मॅटमध्ये लोक विकतही घेत आहेत. बरोबर. आणि हाच अनुभव आम्ही अगदी सुरुवातीला जेव्हा स्टोरीटेलचे काय प्रकाशकांशी भेटत होतो तेव्हा सांगत होतो की बहुतेकांचं आता बाहेर कसं आहे परदेशामध्ये, आता ही स्टोरीटेल आहे युरोपियन कंपनी, स्वीडनमधली, तर बहुतेक सगळे मोठे प्रकाशक जे आहेत ते एकाच वेळेला पुस्तक जेव्हा प्रकाशित करतात त्यावेळेला ई-बुक पण काढतात, ऑडिओ बुक पण काढतात आणि तो प्रकाशनाचा एक मोठा प्लॅन त्यांनी बनवलेला असतो. तर
इथे मात्र तशी परिस्थिती नव्हती, कारण ऑडिओ बुकचं मार्केटच नव्हतं. पण मला आनंद वाटतो तो हा कदाचित ह्या नव्या पिढीचा दृष्टिकोन असल्यामुळे असेल की पहिल्यांदा स्टोरी टेलला प्रतिसाद देणारं कोण होतं तर रोहन प्रकाश. आणि आपण ते प्रकाशक म्हणून बरीच पुस्तकं केली आणि साइन अप केली, सुरुवात केली, आणि ऑडिओ बुक्स म्हणून त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आणि जे आम्ही सांगत होतो की ऑडिओमुळे उलट एकूण लोकांपर्यंत पुस्तक जास्त पोचतं आणि त्यामुळे विकत घेऊन वाचण्याचा पण भाग वाढतो. तर हे दिसतंय का? म्हणजे मी असं म्हणेन की आत्ताची जी नवी पिढी असो किंवा जुनी पिढी असो, म्हणजे वयाचा काही भाग न बघता आत्ता ओव्हरऑल सामान्य नागरिकाला खूप आपण काय म्हणूयात, खूप माध्यम आहेत आत्ता. बरोबर. म्हणजे एका बाजूला पुस्तकंही खूप येत आहेत, मग मराठी जर वाचक म्हटला तर तो इंग्लिशही वाचतो, त्यानंतर इंटरनेटमुळे तर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि आपण वी हॅव बिकम ग्लोबल सिटिझन्स. आणि असं आपण मानलंच पाहिजे. म्हणजे जरी भिंती उभ्या होत असल्या पण तंत्रज्ञानामुळे ह्या भिंती कोणी बांधूच शकत नाही असं मला वाटतं. लोकांची हाईट त्याच्यापेक्षा फार जास्ती वाढते. तर तशा हिशोबाने ही सगळी जी नवीन माध्यमं आहेत आणि कल्चरचं एक्सचेंजेस आहेत त्याच्यात आपण मला खूप आनंद होतो की समज एका लेखकाचं साहित्य आहे आणि तो इतक्या कळकळीने लिहितो, मेहनतीने लिहितो, प्रकाशक ते इतक्या चांगल्या पद्धतीने प्रकाशित करण्याचा, म्हणजे रोहन प्रकाशन तरी खूप एफर्ट्स घेतं की एक पुस्तक वाचकापर्यंत योग्य पद्धतीने पोचावं ह्यासाठी. तर नुसतंच लेखी स्वरूप न असता त्याला नवीन माध्यमं ऑडिओच्या स्वरूपात मिळतं आहे, ईबुकच्या स्वरूपात मिळते आहे, ह्याच्याने प्रसार जास्ती होतोय. म्हणजे जितका टी व्ही पोचला त्याच प्रमाणात जर पुस्तक पोचायला लागलं तर लोकांकडे हा चॉईस असेल की मी टी व्ही बघू की मी साहित्यात वेगवेगळ्या माध्यमात थ्रू मौज घेऊ. म्हणजे गाडीतून ट्रॅव्हल करताना गाणी ऐकू की ऑडिओ बुक ऐकू, हा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच जोडीने मला एक खूप आनंद आहे की स्टोरीटेल सारख्या कंपनीने खूप अग्रेसरपणे येऊन सगळ्या म्हणजे चांगल्या साहित्य त्यांच्याकडे तुम्ही जे आज उपलब्ध करून देत आहात. अनेक आपण कायम असे आपल्याला काही सामाजिक प्रश्न असतात, 2-3 प्रकारचे असतील. कुठे हँडिकॅप्स आपण जिकडे म्हणतो की ज्यांना आज वाचता येत नाही, म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, तर त्यांना ऑडिओ बुक हे एक चांगलं माध्यम आहे की ज्याच्यातून त्यांचा हा प्रश्न सुटू शकतो. बरोबर. तसंच मग जे वयोवृद्ध लोक आहेत की ज्यांना त्यांचे डोळे वीक झाले आहेत तर त्यांच्यासाठी हा प्रश्न सुटू शकतो. कानही वीक असू शकतात पण तरी नाही. पण या पलीकडेही जो सगळ्यात वेळेचा मुद्दा आहे ना, की मला तर प्रामुख्याने जाणवलेली सोय म्हणजे की ट्रॅव्हल टाइम मध्ये तुम्ही जेव्हा पुस्तक ऐकता त्यावेळेस तुम्ही खूप वेळ वाचवता असा अनुभव येतो. बरोबर. एरवी तुम्ही पुस्तक वाचू शकत नाही प्रवासात, त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रवासाचा विचार येतो तेव्हा ऑडिओ बुक्स लावण्याचा विचार येतो. हे एक वैशिष्ट्य मला जाणवलं. दुसरं, काम करताना तुम्ही ऐकू शकता, त्याच्यामुळे वेळ खूप वाचतो. तर हा वेळेचा जो महत्वाचा भाग आहे, पुस्तकासाठी वेळ काढावा लागतो. इथे तुम्हाला जो वेळ आहे त्याच्यात तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा ऐकू शकता. हा खूप मोठा मी नक्कीच म्हणजे ह्याला सहमत आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे एक पाऊल पुढचंच मी बघतो. जे मी म्हटल्याप्रमाणे इतर माध्यमातलं किंवा इतर टाईपचं कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा साहित्यातलं कंटेंट कन्झ्युम होतं ऑडिओ थ्रू, जे होऊ शकतं किंवा हा लोकांचा प्रेफरन्स हळूहळू लोकांनाही समजेल. आणि त्याच्यातून परत वाटलं की अरे हे खूप पुस्तक म्हणून चांगलं वाटतंय किंवा तर अरे हे पुस्तक आपण संग्रही असावं किंवा ते परत डिटेलमध्ये वाचून काढावं. तर हा ट्रेंडही मला महत्त्वाचा वाटतो. बरोबर. की चांगली साहित्य निर्मिती होईल, ती ऑडिओ बुकमध्ये उपलब्ध झाली. जे ऑडिओ ऐकलं आणि आवडलं आणि परत छापील पुस्तकाकडे वळून किंवा ईबुकमध्ये वळून ते वाचून काढलं. कारण वाचण्याचा आनंद शेवटी हा एक वेगळा आनंद आहे, ऑडिओ ऐकण्याचा आनंद हा वेगळा आहे. आणि ही नवीन लाईफस्टाईल माझ्यामध्ये ही डेव्हलप होईल आणि करावी लागेल. आणि वाचणं आणि ऐकणं हे दोन्ही आनंदच आहे. ते पूरक आहे, ते काही विरोधी नाहीयेत. मी तरी तसं बघितलं नाही. म्हणूनच कारण रोहन प्रकाशनाबद्दल सांगायचं तर स्टोरीटेल प्रमाणेच आम्ही
प्रत्येक नवीन गोष्ट रिसिव्ह करत असतो. प्रत्येक नवीन गोष्टीत आमची पाऊल पहिलं साधारण असावं असं आम्हाला वाटतं, किंवा आम्ही असतो प्रयोगशील असतो. आम्ही आमच्या विषयांमध्ये जसे आम्ही प्रयोगशील असतो पुस्तकांमध्ये. एक छान प्रयोग आपण जो केला त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे की पहिल्यांदाच असं घडलं की ऑडिओ बुक पहिल्यांदा औदुंबर म्हणून आम्ही प्रकाशित केलं, म्हणजे ओरिजिनल. बरोबर. स्टोरी टेलनी ओरिजिनल केलं ते, आणि त्याचं तुम्ही पुस्तक पहिल्यांदा केलं. बरोबर. तर काय विचार केला होता त्याने? सो ह्याच्यात 2 गोष्टी आहेत, म्हणजे अगदी सांगायच्या तर की जो लेखक प्रणव सखदेव आहे, सो त्याचं लिखाण, तो एक नवीन दमाचा लेखक आहे, आणि आम्हाला हे समजलं होतं की प्रणवचं पुस्तक औदुंबर म्हणून ऑडिओ बुक म्हणून पहिलं येतं आहे, आणि हा वेगळा प्रयोग वाटला, आणि तो ऐकलाही, आणि त्याच जोडीला प्रणवशी बोलणं झालं की अरे हे पुस्तक स्वरूपात पण यायला लोकांना आवडेल, की हा चांगली कादंबरी म्हणून झालेली आहे. आणि मग मी योगेश दशरथ जे स्टोरी टेलचे आहेत, तर त्यांच्याशी मी ही चर्चा केली की म्हटलं योगेश, हे पुस्तक मराठीत मला छापील स्वरूपात करायला आवडेल. आणि योगेश हे खूप कॉपरेटिव्ह आहेत, म्हणजे, आणि नवीन आयडियाज, आणि आम्ही खूप एक काय म्हणूयात एक सिनर्जी असते आमच्या, म्हणजे आमच्या बोलण्यात सुद्धा आम्ही एकमेकांबरोबर खूप चर्चा करतो. आणि तर तोही म्हणाला की रोहन, व्हाय नॉट, लेट्स डू इट. तर तसं झालं. आता नॅचरली लोक म्हणतील की 2 नावं का वेगवेगळी आहेत, तर माझ्या दृष्टीने आमचा विचार जो असतो तो पुस्तकाचा म्हणून, छापील पुस्तकाचा म्हणून आम्ही करतो. तुमचा विचार ऑडिओ बुक म्हणून जो झाला असेल आणि तसं नाव असेल, आणि आम्हाला वाटलं आणि की आपण हे नाव काळे करडे स्ट्रोक्स म्हणून त्याचं ठेवावं वेगळं. एकच पुस्तकाच्या 2 नावं असं मे बी पहिल्यांदाच असेल, पण माझ्या मते स्टोरीटेलच्या टीमनीही ते सजेशन ॲग्री केलं. वी आर थँकफुल टू देम. आणि तो पुस्तक म्हणून अतिशय चांगलं रिसीव्ह झालं. सो आता त्या लेखकाचा जर आपण विचार केला तर दोन्ही माध्यमात आपण त्याला चांगल्या प्रकारे जस्टिस, त्याच्यामुळे प्रोत्साहनच मिळालेलं आहे. मानधन मिळालं, त्याचं प्रोत्साहन झालं. माझ्या मते लेखकाचा आनंद त्याच्या पलीकडचे काही असतात ते म्हणजे अरे सगळ्या माध्यमात आपण उपलब्ध आहोत, आपलं लिखाण उपलब्ध आहे आणि ते पोचतंय लोकांपर्यंत. सो ही एक चांगली आपल्यामध्ये आपण स्टोरी टेल आणि रोहन प्रकाशनने एक चांगलं एक एक्झाम्पलच सेट केलं असेल असं मला वाटतं. राईट. नाही, त्याचा परिणाम असा झाला की पुढे आपण बरीच ऑडिओ बुक्स जी आहेत, जे ओरिजिनल्स आहेत, ती पण आता प्रकाशित करायला लागलेलो आहोत, आणि वेगवेगळे प्रकाशक ते प्रकाशित करतायत. तर त्याच्यामुळे खूप छान प्रतिसाद हा, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की पुस्तकांमधनं ऑडिओ बुक बनणं, तसं ऑडिओ ओरिजिनल्समधनं पुस्तकं बनणं, असाही प्रवाह आता मराठी साहित्यात या निमित्ताने तयार झाला आहे. त्याचं पहिलं पुस्तक हे तुम्ही प्रकाशित केलेलं. त्यामुळे ही एक छान गोष्ट आहे. पुढे काय प्रोजेक्ट अजून चालू आहेत, किंवा काय, कसं आपण स्टोरी टेल आणि रोहन प्रकाशन एकत्र येत आहोत? सो आपल्या वाचकांना किंवा श्रवण करणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना आपण नक्कीच सांगू की स्टोरी टेल आणि रोहन प्रकाशन हे एक, म्हणजे आम्ही एक, आपण असं म्हणतो ना, एक अशी टर्मिनॉलॉजी आहे मॅनेजमेंटमध्ये, प्रायोरिटी पार्टनर्स. तर तसं आमच्यासाठी आम्ही स्टोरी टेलकडे त्याच अँगलनी बघतो की आपण जे साहित्य निर्माण करू त्याला एक चांगलं माध्यम आहे स्टोरी टेलच्या मार्फत. आणि त्यामुळे आपले बरेच प्रोजेक्ट्स आता आपण साइन अप केलेच आहेत, आणि तुमच्या थ्रू आता रेकॉर्डिंग माझ्या मते होत सुरू आहेत. सो त्याच्यात सांगायचं म्हणजे रोहन प्रकाशनाने एक आत्ता अभिनव असं प्रोजेक्ट लॉन्च केलं आहे. विश्राम गुप्तेंची त्रिधारा, ट्रिलॉजी ज्याला आपण म्हणतो, अशा 3 मोठ्या कादंबऱ्या आपण प्रकाशित केल्या. चेटूक, ऊन आणि ढग संच स्वरूपात आम्ही केलंय, आणि स्टोरी टेलही तशाच पद्धतीने एक एक करून हे 3ही कादंबऱ्या तुमच्या थ्रू प्रकाशित म्हणजे होत आहेत ऑडिओ स्वरूपात. सो हा एक खूप चांगला प्रोजेक्ट आहे, कारण त्या कादंबऱ्याही तितक्याच सुंदर आहेत, आणि त्याचं माझ्या मते रेकॉर्डिंगही फार सुंदर होत आहे. नचिकेत वाचतोय. सो तो एक छान प्रोजेक्ट आहे. आपण आत्ता जे नव्याने अजून ज्याची बोलणी सुरू आहेत आपली, बोलणी म्हणून आहे कारण जस्ट
की अगस्तीन ॲक्शन म्हणून एक प्रोजेक्ट आपण आत्ता लॉन्च केला आहे. श्रीकांत बोजवारांनी लिहिलेल्या ह्या डिटेक्टिव्ह स्टोरीज आहेत आणि तो आजच्या काळातला अगस्ती आहे आणि तो वाचायला तर लोकांना मजा येईलच, पण ऐकायलाही त्याची स्टोरी धमाल असणार आहे. आणि त्याच्या 3 कथा आत्ता येत आहेत आणि त्याची पुढे सिरीज राहील, तर आपण त्या फॉर्मॅटनी जातो. अशा प्रकारचं युनिव्हर्स तयार करून डिटेक्टिव्ह जे मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होते, सुहास शिरवाळकर, गुरुनाथ नाईक वगैरे, तर या प्रकारचं खास पात्र तयार करून लिहिलेल्या कथा या कमी आहेत आणि मागच्या जवळपास 10-15 वर्षात काही विशेष निर्माण झालेलं नाही. बरोबर. तर तरुणांनी, मी इकडे आवाहन करेन आपल्या दोघांच्याही वतीने की तरुणांनी ह्याचा जास्तीत जास्त स्वीकार करावा. त्यांनी ह्याच्याकडे जास्ती म्हणजे त्यांना नक्कीच त्याचं आकर्षण वाटेल, कारण तो त्यांच्या पिढीचा तो डिटेक्टिव्ह आहे, असं आहे. सो तो प्रोजेक्ट आपण करतो आहोत. पण त्याच जोडीला आपण आधी जी सुंदर पुस्तकं केली आहेत त्याच्यात ऑफबीट भटकंतीचं मला नक्की सांगायला आवडेल. आपण मगाशी प्रवास म्हणलो आणि जयप्रकाश प्रधानांची ही पुस्तकं जी आहेत ती वाचायलाही लोकांना आवडतात आणि तितकीच ते जेव्हा फिरत असतील म्हणजे प्रवासात तेव्हा फिरत असतील तेव्हा ऑडिओ स्वरूपातही ऐकायला आवडतीलच किंवा म्हणजे हा अनुभव खूप निराळा होईल. कारण आपण असं म्हणूयात की कोणीतरी साऊथ आफ्रिकेच्या जंगल बघायला गेलंय आणि त्याच जोडीला त्याचं वर्णन कानात ऐकतंय, तो अनुभव निराळा असेल. असं एक खूप छान रोहन प्रकाशांचं जे पुस्तक आहे आणि स्टोरी टेलवरती आता येईल ते म्हणजे RK नारायणांची पुस्तकं, आणि ते त्यातलं पहिलं पुस्तक आता इंग्लिश टीचर अतुल कुलकर्णी वाचतो. त्याच्यामुळे ती सगळीच मालिका ही खूप सुंदर होईल असं मला वाटतं. माझ्या मते RK नारायणांची आपण सगळ्यांना मालगुडी डेज माहिती आहे, पण त्यांनी इतक्या सुंदर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्यातल्या 6 आपण अजूनपर्यंत प्रकाशित केलेत आणि सगळ्या स्टोरी टेलवर आपण आणतोय. त्यांचं लिखाण हे खरंच खूप असं मनाला भावणारं असतं आणि आनंद देणारं असतं. आणि चित्रपट इतकी सुंदर आहे. तर गाईड जे पुस्तक आहे, जी कादंबरी आहे, त्याच्यावरनं आता सिनेमाही विजयानंदचा झाला, अजरामर असा सिनेमा तो झाला आणि त्याचं पुस्तक करताना आम्हाला जो आनंद आहे तेवढाच आनंद आता ऑडिओ स्वरूपात जेव्हा येईल तेव्हा पण होईल. कारण त्याच्यात नाही म्हटलं तरी लोकांना ती कॅरेक्टर्स उभी होतील. फारच अप्रतिम लिखाण आहे पुस्तक आहे ते. फार चांगला प्रोजेक्ट होईल पण तो आपला. बरोबर. तर याच प्रकारे पण आता हे एकूण आपण प्रकाशन व्यवसायाबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा हे सगळं बदल होतोय. डिजिटल तंत्रज्ञान येत आहे, ऑडिओ बुक्स येत आहेत, मराठी प्रकाशन व्यवसाय वाढतो आहे का? जे असं एक साधारणतः म्हणलं जातं की अरे पुस्तक प्रकाशनाचं काय होणार आता, किंवा हा व्यवसायाबद्दलचं कसं होणार, तर ह्याला काय उत्तर देशील? तर नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून खरोखरच मराठी साहित्य प्रकाशन व्यवसाय हा कशा पद्धतीने पुढे जातोय, पुढचं भवितव्य काय वाटतं? भवितव्य माझ्या मते असं पुढे काय होईल, लोक मराठी वाचतील का की इंग्लिशकडे जास्ती जातील, हे सगळे प्रश्न माझ्या दृष्टीने ना कसे आहेत की प्रकाशक, लेखक आणि आता जी जोडले गेलेली माध्यमं आहेत हे आपण सगळे मिळून काय देऊ शकतो ह्याच्यावर जास्ती सगळं अवलंबून आहे. म्हणजे लोकांना वाचनापेक्षा TV बघायला जास्ती आवडतो ह्याच्यात काही म्हणजे नक्कीच आपण तो फरक जाणवतोच की सिनेमाचा ऑडियन्स मोठा असेल, पण पुस्तकं लोक वाचत नाही आहेत का किंवा पोचत नाही आहेत का, तर असं नाही आहे. हे सगळं होतंय. मी ह्याच्याकडे अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातून असं बघतो की कुठल्याही गोष्टीची उपलब्धता ही सुद्धा गरज जर तुमची भागवली गेली वेळच्या वेळी तर त्याचा परिणाम चांगला असतो की म्हणजे हे प्रश्न पडू नयेत असं मला वाटतं.
म्हणजे आता काही आपल्या आयुष्यातले प्रोडक्ट्स आपण वापरतो ते फक्त तेव्हा ते आपल्या घराच्या बाजूला उपलब्ध असतात किंवा कुठल्या तरी अगदी हायवेवर जरी गेलो तरी उपलब्ध असतात म्हणून आपण ते वापरतो. आज साहित्यिक पुस्तकांची दुकानं महाराष्ट्रभर उपलब्ध नाही आहेत, म्हणजे जवळपास अर्धा महाराष्ट्र त्याच्यासाठी भुकेला आहे असं मी म्हणेन. पण मग नवीन तंत्रज्ञान जे आहे ईबुकच्या स्वरूपात आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात आणि इंटरनेट, सो ही भूक भागवणार आहेत असं मला वाटतं. की ही जी मधली पोकळी आहे की जिकडे छापील पुस्तक पोचत नाही आहे बाबा, तिकडे ह्या तंत्रज्ञानामार्फत ते साहित्य पोचणार आहे. त्यामुळे माझ्या मते दिवस चांगलेच येतील असं मला वाटतं. आणि जास्ती लोक हे लिखाण कन्झ्युम करत असतील, म्हणजे ऐकण्याच्या स्वरूपात म्हणूयात किंवा वाचनाच्या स्वरूपात, पण एकमेकांना ते पूरकच राहील. आणि मग खूप जास्ती टी व्ही बघण्यापेक्षा खूप जास्ती वाचतो आमचा मुलगा, अशी पण फीडबॅक्स यायला हरकत नाही. किंवा जास्त ऐकतो म्हणजे ऑफकोर्स मी परत म्हणजे तो कंटेंट जास्ती ह्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते वाढेल. अशा पद्धतीने मग पुढचं प्रकाशन व्यवसायाची काही स्ट्रॅटेजी, रोहनची स्ट्रॅटेजी किंवा तिन्ही आपण एकत्रित करू, तिन्ही मार्केटमध्ये जाऊ किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे, असं काही तुमचा प्लॅन आहे, आखला किंवा काही विचार केला? कसं बदलतोय म्हणजे एक तुमच्या निमित्ताने प्रकाशन व्यवसाय कसा विचार करतो किंवा प्रकाशक कसा विचार करतो हे माहिती? प्रत्येक कंपनीची विचारधारणा असू शकेल, पण आम्ही आता ज्या पद्धतीने पुढे जातो आहे त्याच्यात डेफिनेटली आम्ही नवीन प्रयोग, नवीन माध्यमं ह्याचा प्रयोग तरी आम्ही पहिले सुरुवात करतो किंवा आपण करून बघितल्याशिवाय काय कळणार आहे आपल्याला, असं आहे. आणि मला असं वाटतं की जी ओव्हरऑल स्टोरीटेलची जी धडपड आहे ह्या मागची, आणि म्हणजे स्वीडिश कंपनी जरी असली तरी आम्हाला तो असं फिलिंग येत नाही की बाहेरचं कोणी आलं आहे. आणि कारण इकडची जी सगळी मंडळी आहेत, म्हणजे मी नुसतंच कौतुक करायचं म्हणून नाही बोलत, की एक त्यांनी जोखलेलं आहे की आपण कसं काम आपल्याला एकत्रित पद्धतीने करता येईल. आणि माझ्या मते त्यामुळे हे एक चांगलं आपण काय म्हणूयात ह्या पार्टनरशिप्स आहेत की ज्या वाढतीलच असं मला वाटतं आणि वाढवाव्यात. की काही गोष्टी नवीन करून बघायला पाहिजेत, प्रकाशकांनी करायला पाहिजेत, वाचकांनी प्रयत्न करायला हवा, काही हरकत नाही. म्हणजे आपली भूक कशी भागवायची हे प्रत्येकाने ठरवावं. आणि रोहन प्रकाशन त्यासाठी म्हणून असे नवीन प्रयोग करत आहे आणि करत राहीलच. आणि माझ्या मते अजूनपर्यंतचा जो प्रवास आपला आहे, आता मागच्यामध्ये आपण मागच्या 2-3 वर्षांपासून एकत्र काम करतो, हा प्रवास माझ्या दृष्टीने पॉझिटिव्ह साईडला आहे. आणि पुढे जाऊन आपण त्याच्यात काय काय करू शकतो ह्याच्या आपल्या चर्चा सुरूच आहेत नक्कीच. तर मी त्या अँगलने याच्याकडे बघतो की नवीन माध्यमं ही मूळ माध्यमाला पोषकच ठरतील असं मला वाटतं. राईट. स्टोरीटेलचा जो मुख्य गाभा आहे तो म्हणजे ऑडिओ बुक्स. आणि ऑडिओ बुक्स जशा पद्धतीने आधी प्रकाशित झालेली जी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकाशकांची, साहित्यिकांची, ती ऑडिओ बुक स्वरूपात आणून स्टोरीटेलवर उपलब्ध करून देणं हा एक स्टोरीटेलचा भाग आहे. त्याचप्रमाणे नवीन पुस्तकं ओरिजिनल लेखकांकडनं लिहून घेऊन ती तयार करणं, त्याचबरोबर पॉडकास्ट आहेत, वेगवेगळ्या मालिका आहेत, हे ऑडिओ स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोचवणं हा गाभा स्टोरीटेलचा आहे. याच्यामागचं सूत्र जे आहे ते म्हणजे कथा, स्टोरी ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, कथा, कविता, कादंबऱ्या या सगळ्या फॉर्ममधनं ऑडिओ स्वरूपात लोकांपर्यंत पोचवण्यासाठी स्टोरीटेल काम करतं. आणि त्याच्यामधला महत्त्वाचा वाटा हा प्रकाशकांचा असतो. आणि नवीन पिढीचा प्रकाशक म्हणून रोहनने आपल्या प्रकाशन व्यवसायाचा जो अनुभव आहे तो आपल्यासोबत आज शेअर केला. आणि मला खूप आनंद झाला की आपण एकूणच ह्या सगळ्या ऐकण्याच्या आनंदामध्ये आज हा दिवस साजरा करत असताना मराठी प्रकाशन व्यवसाय समजून घेतलं. तर धन्यवाद रोहन. धन्यवाद प्रसाद. मी पण नक्की असं सांगेन की म्हणजे ते करून समारोप करायला मला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की सगळ्याच्या मागे मेन कथा आहे. आणि खरंच लेखक खूप प्रयत्न करत असतात,
आणि खूप कष्ट करतात. त्याच जोडीला प्रकाशक हा एका सिनेमाच्या डिरेक्टरसारखा असतो की तो त्या पुस्तकाला पूर्ण आकार देण्याचा प्रयत्न करतो आणि एका पद्धतीने लोकांपुढे जायचं म्हणजे ते साहित्य नेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला जेव्हा मला असं वाटतं की इतर माध्यमं म्हणजे ऑडिओ बुक स्टोरीटेलसारखी कंपनी बरोबर जे आम्ही एकत्र काम करू शकतो की माझ्या मते त्यामुळे हे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे की ही चांगली डेव्हलपमेंट आहे की ज्याच्याने साहित्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात आणि प्रभावी पद्धतीने पोचेल. त्यामुळे खूप मजा आली म्हणजे तुमच्याशी मलाही खूप मजा आली. आणि मला तर अगदी निश्चितपणे या सगळ्याच मराठी साहित्याचं प्रकाशन व्यवसायाचं आणि ऑडिओ बुकचं पण भवितव्य खूप उज्ज्वल आणि खूप छान दिसतंय. पुढच्या काही वर्षांमध्येच लक्षात येईल की किती छान पद्धतीने आपण सगळेच वाढतो आहोत. डेफिनेटली. मेन तरुण पिढीने म्हणजे मी परत एकदा सांगेन तुमच्या वतीने की तरुण पिढीने खूप चांगलं लिहित आहेत आजचे लोक. तरुण पिढी लिहिते आहे आणि तरुण पिढी वाचतेही आहे. त्यांनी अधिक प्रमाणात ते वाचावं. कारण जे पुस्तकातून मिळतं त्या प्रकारच्या लिखाणातून मिळतं आणि मग ते तुम्ही वाचा किंवा ऐका आणि किंवा परत वाचा. तुम्हाला त्याच्यातून जे काही मिळतं ते तुम्हाला 3 तासाच्या सिनेमातून एक तो वेगळं माध्यम आहे असं मी म्हणेन. ते पण महत्त्वाचं आहे. पण एक वाचनाचा आनंद वेगळा आहे म्हणजे साहित्याचा. आणि मग त्याचं श्रवण करावं, त्याचं वाचावं आणि एकत्रित प्रवास करावा. येस, धन्यवाद. तर वाचण्याचा आणि ऐकण्याचा हा आनंद आपण असाच घेत राहूया आणि हा आजचा दिवस आपण ऐकू आनंदे म्हणून साजरा करतो आहोत. तर ऐकत राहा, वाचत राहा आणि पाहतही राहा. नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदे या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज मी गप्पा मारणार आहे माध्यमांमध्ये इंटरेस्टिंग पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांबरोबर. किंवा मी आज यांना म्हणेन पॉडकास्टर बरोबर मी गप्पा मारणार आहे. कारण आजचा आपला विषय पण तोच आहे, पॉडकास्ट. म्हणजे पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? आपण खूप वेळा हा शब्द ऐकतोय, पॉडकास्ट. तो कुठे ऐकतात, कसा ऐकतात? आणि कुठली नवीन गोष्ट आली ना की जो भारतीय पालकांच्या मनामध्ये जो प्रश्न असतो, करिअरला याचा काय उपयोग आहे, पैसा मिळणार आहे का यातनं? तर या सगळ्या प्रश्नांविषयी किंवा पॉडकास्ट विषयी आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्याकडे आलेले आहेत संतोष देशपांडे, विनायक पाचलक आणि उर्मिला निंबाळकर. नमस्कार. संतोष देशपांडे मीडिया क्युराचा फाउंडर आणि डायरेक्टर आहे. त्याचा स्वतःचा शो आहे संडे विथ देशपांडे, त्याबद्दल आपण जाणून घेऊच. त्याचबरोबर विनायक याचा स्वतःचा थिंक बँक हा खूप म्हणजे व्हायरल बरोबरच व्हायटल कंटेंट निर्माण करणारा यूट्यूब चॅनल आहे. आणि त्याचा पण नवीन पॉडकास्ट शो येतोय, त्याचं नाव आहे युथफुल टॉक्स. तो स्टोरीटेलवरती येतोय. आणि उर्मिला निंबाळकर जी ऍक्टर आहे, युट्यूबर आहे आणि तिचा पण स्टोरीटेलवरती पॉडकास्ट शो आहे द उर्मिला शो. तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि पहिलाच प्रश्न मी विचारतो, बेसिक प्रश्न, की नक्की अशी व्याख्या प्रत्येकाची वेगळी असणार आहे, पण तुमच्या तिघांच्या मते काय नक्की पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? अगदी टेक्निकली जर पहिल्यांदा बोलायचं झालं तर पॉडकास्टिंग इज अ सॉर्ट ऑफ पॉडकास्टिंग हा एक प्रकारचा इंटरनेटवरून प्रसारित होणारा ऑडिओ कंटेंट आहे. तो व्हिडिओ पण असू शकतो त्याच्यात भाग, मात्र तो इंटरनेटवरून प्रसारित होणारा प्रामुख्याने ऑडिओ कंटेंट आहे. हा टेक्निकल याची व्याख्या झाली. दुसरी गोष्ट त्याच्यातली महत्वाची अशी की दॅट इज अ सॉर्ट ऑफ इनफॉर्मल टॉक, म्हणजे इट्स नॉट स्क्रिप्टेड वन. ओके. त्याच्यामुळे थोडासा अनौपचारिकतेकडे झुकणारा औपचारिक संवाद असं आपण म्हणू शकतो. विनायक, मला असं वाटतं की पॉडकास्ट हे नव्या पिढीचं ऐकायचं, समजून घ्यायचं आणि स्वतःला एनरिच करायचं मीडियम आहे. आणि त्याला टेक्निकल डेफिनेशन यांनी सांगितलीच, पण माझ्या दृष्टीनं शक्यतो नॉन फिक्शन आणि एनी कंटेंट विच यू कॅन कन्झ्युम ऑन द गो. विशेषतः जॉगिंग करताना लोक पॉडकास्ट ऐकतात किंवा दुसरी कुठली तरी कृती करताना, ज्याला पॅसिव्ह लिसनिंग आपण म्हणतो. आम्ही थिंक बँकला पण पॉडकास्टच समजतो, कारण डिस्ट्रीब्युशन चॅनल युट्यूब असलं तरी कित्येक लोक ते ऐकताना, गाडी चालवताना ऐकत राहतात. मी स्वतः तसे बरेच एपिसोड ऐकले. सो अशा पद्धतीनं स्वतःला
म्हणजे कंटेंट कन्झ्युम करायचं एक नवं मीडियम, ऑडिओ सेंट्रिक, ऑडिओ ड्रिव्हन म्हणजे पॉडकास्ट असं मी मानतो. ओके, उर्मिला? ॲक्च्युली एकदम परफेक्ट दोघांनी व्याख्या सांगितलेली, याच्यामध्ये एक सगळंच आलं. मला तर पूर्वी असं वाटायचं की फक्त जस्ट लाईक यू सेड की फक्त नॉन फिक्शन म्हणजे पॉडकास्ट का, तर तेही आता गळून पडलंय, कारण की आता पॉडकास्टमध्ये फिक्शन पण आलेलं आहे. त्याच्यानंतर फक्त ऑडिओमधून ऐकणं म्हणजे पॉडकास्ट का, तर आता तेही गळून पडलंय, कारण स्पॉटिफाय सारख्या आता फक्त ऐकण्याच्या ॲप्सनं व्हिडिओ पण सुरू केलाय. त्यामुळे जो पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता तो ॲट द सेम टाइम त्याचा व्हिडिओ स्पॉटिफायवरतीच दिसतो. किंवा कित्येक पॉडकास्टर्स आहेत स्टोरीटेलवरती पण, किंवा थिंक बँक सारखे, माझ्यासारखे, की जे आता त्या सेम पॉडकास्टचं शूटिंग करून सेम कॉन्टेंट युट्यूबवरती पण टाकतात. सो त्याचा व्हिडिओ पण पाहायला मिळतो. त्यामुळे जर कोणी असं म्हटलं तर मी तुमचा पॉडकास्ट ऐकला बरं का, तरी ते आता टेक्निकली सुद्धा जरी ते बरोबर नसलं तरी सुद्धा आता त्याला तुम्ही नाकारू शकत नाही, कारण आता त्याची व्याख्या जशी पाहिजे तशी माध्यमांनुसार, नवीन टेक्नॉलॉजीनुसार ती आता सगळी बदलत चालली आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली परफेक्ट या दोघांनी सांगितलं तसं की एकदम इनफॉर्मली खूप मस्त, शक्यतो ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मारलेल्या, तरी ठरवून बसून खास एक हेतुपूर्वक मस्त गप्पा. ओके, आता मला दुसराच प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एखादी सिरियलचं ट्रेलर बघतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की कुठल्या तरी चॅनलवर दाखवलं जाणार आहे, किंवा आता वेब सिरीज आधी लोकांना स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हे थोडं कन्फ्युजिंग होतं, पण आता नेटफ्लिक्समुळे, ॲमेझॉनमुळे ते सगळ्यांना माहिती व्हायला लागले. तसं मग पॉडकास्टचं माध्यम कुठलं आहे, म्हणजे त्याचं स्पेसिफिक कुठलं माध्यम आहे, माध्यम म्हणजे मी म्हणतो चॅनल, तो कुठला आहे का, तो सुद्धा खूप सारे आहेत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पॉडकास्ट प्रसारित करणारे चॅनल्स खूप आहेत. जसं मगाशी म्हटलं तसं इंटरनेटवरून हे ब्रॉडकास्ट होत आहे, कास्टिंग होत आहे ऍक्च्युली. तर त्यासाठीचे जे डेडिकेटेड चॅनल्स आहेत ते बरेच आहेत, पण तरीही नावं जर घ्यायचीच झाली तर ॲपल पॉडकास्ट आहे, गुगल आहे, स्पॉटिफाय आहे, ऑडिओ बूम आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल सुद्धा आहेत हे, असे खूप आहेत. आणि अनेक FM स्टेशन सुद्धा जे आहेत, इंटरनेट रेडिओ स्टेशन्स, ते सुद्धा आता पॉडकास्टिंगसाठी खूप काम करतायत, डिस्ट्रीब्युशनसाठी. सो एक पॉडकास्ट तुम्ही जर क्रिएट केला तर तो अनेक चॅनल्स मधनं तुम्हाला ते ऐकता येऊ शकतो. ओके ओके, माझं मत एवढंच आहे की युट्यूब हे सगळ्यात मोठं पॉडकास्टचं डिस्ट्रीब्युशन मीडियम आहे. त्याच्यानंतर मग हे सगळी जी नावं त्यांनी सांगितली, मला अजून एक ऍड करायचं ते म्हणजे IVM पॉडकास्ट नावाचा ॲग्रिगेटर आहे. सो ओव्हरऑल आता पॉडकास्ट रुजायला लागलंय, म्हणजे 2015, 13, 14, 15 जे युट्यूबचे दिवस होते, आपण ज्याला म्हणू की इमर्जिंग, लोक ऍक्सेप्ट करत होते. पोस्ट जिओ, म्हणजे मी ITतला असल्यामुळे म्हणतोय की पोस्ट जिओ रिव्हॉल्युशनला हे सगळं नेटफ्लिक्स आलं, अमेझॉन प्राईम, OTT प्लॅटफॉर्म्स आले. आता ती वेळ, म्हणजे पुढचं दशक पॉडकास्ट असेल असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा एक इंडिकेटर फक्त सांगतो उर्मिला बोलायच्या आधी, ते म्हणजे भारतातल्या एका सगळ्यात मोठ्या म्हणूया रेडिओ स्टेशनच्या ग्रुपनं किंवा मीडिया हाऊसनं स्वतःला रिपोझिशन केलं महिन्याभरापूर्वी की दे आर नॉट जस्ट इन रेडिओ. So their content is now, they are a ऑडिओ कॉन्टेंट मेकर कंपनी, आणि त्यांनी त्याचं गाणं बदललं, सगळं पोझिशनिंग बदललं. सो दॅट शोज की त्यांनाही आता हे सगळं खुणावतंय. त्यांनीच त्यांची रेडिओचे शो पॉडकास्ट करायला सुरुवात केली आहे, मग व्हिडिओ चॅनल काढलं युट्यूबचं. सो थिंग्स आर चेंजिंग. आणि एकच मी फक्त ऍड करतो, ऍक्च्युली मगाशी जो पहिला प्रश्न होता त्याच्या जाणून तुम्हाला लक्षात आहे का, आपण पॉडकास्ट फार पूर्वी ऐकलेले आहेत. ते कसे ऐकलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. ते कदाचित ते पॉडकास्ट हा शब्द कानावर पडण्याच्या आधी आपण ऐकलेले आहेत. ते कसे, क्रिकेटची कॉमेंट्री आपण जेव्हा ऐकत होतो ऍक्च्युली, तर कॉमेंट्री म्हणजे ऍक्च्युली ते खेळ चालू असताना ते खेळाचं वर्णन होतं, पण त्याच्यासोबत जे विश्लेषण पण चालू असायचं, आणि ते दोन कॉमेंट्रेटर एकमेकांशी बोलायचे रेडिओवरून त्यावेळी. ती सुद्धा एक प्रकारचा पॉडकास्ट, लाईव्ह पॉडकास्ट होता. बरोबर आहे. अगदी म्हणजे ॲब्सोल्युटली या दोघांनी करेक्ट सांगितलं की आता त्याला असं माध्यमच नाही आहे, आणि तुम्ही जेवढे प्लॅटफॉर्म शोधाल ना तेवढं ते, मी जसं मगाशी म्हटलं की आता त्याचं सेम जो कॉन्टेंट तुम्ही तयार केला आहे, म्हणजे जो ऑडिओमध्ये आहे,
एखाद्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावून सिंगल पर्सन म्हणजे सिंगल होस्टनं पॉडकास्ट सुरू केला असेल, एक गेस्ट एक होस्ट असेल, पाहुणे आणि जो शो रन करतो त्याच्याबरोबर असेल, दोघे तिघे जण कॉन्स्टंटली ते तिघेच जण बोलतात एखादा विषय घेऊन. आता इतके प्रकार आहेत ना पॉडकास्टच्या शोचे सुद्धा, इतक्या जातकुळी म्हणतो ना, एवढ्या जाती निघाल्यात. त्यामुळे तो एक इतका सुंदर भरपूर माहितीपूर्ण किंवा गप्पा सुद्धा इतक्या मनोरंजक पद्धतीनं तो पीस ऑफ कॉन्टेंट तयार होतो ना, त्याचा तुम्ही यूज कसा करता ना हे संपूर्णपणे त्या क्रिएटरवरती. जसं तू म्हणला की युट्यूब हे खरं तर व्हिज्युअल माध्यम आहे, पण ते सगळ्यात मोठं पॉडकास्टसाठीच आता माध्यम बनतं. एक्झॅक्टली. मग शूट केलं तर तुम्ही त्याचा पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवरून सुद्धा त्याचं इन्कम म्हणून, रीच म्हणून, लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्या दृष्टीनं. त्यामुळे एका पीस ऑफ चांगल्या कॉन्टेंटला ऑडिओ जरी असला तरी सुद्धा तुम्ही इतर उपकरणांचा वापर करून त्याला इतक्या ठिकाणी पोहोचवू शकता. त्याचे पीसेस घेऊन तुम्ही जे शूट केलेले असतील किंवा ऑडिओ सुद्धा, त्याचे छोटे छोटे ऑडिओ ट्रेलर्स असतील किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या चक्क सोशल मीडियावरती सुद्धा ते अवेलेबल करू शकता. आणि मग पूर्ण एपिसोडसाठी तुम्ही लोकांना तुमच्या मुख्य प्लॅटफॉर्मवरती, येस व्हॉट्सअप सुद्धा. तर मग मला असं वाटतं की एक मुख्य प्लॅटफॉर्म राहतो पॉडकास्टचा नेहमी, की जिथे तुमचा रेग्युलरली पहिला रिलीज आणि संपूर्ण एपिसोडचा फुल रिलीज तिथे लोकांना अवेलेबल असतो एक्सक्लुसिव्हली. आणि मग नंतर त्या कॉन्टेंटचं तुम्ही वाटेल तशा ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करू शकता. बरोबर. विनायक, तू मगाशी म्हणलास की पुढची 10 वर्ष ही पॉडकास्टची असणार आहेत, तर मला तेच विचारायचं होतं, कारण आता बघतोय मी तर परदेशामध्ये हे जे माध्यम आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचलित झालंय. मग भारतामध्ये साधारण, किंवा मी म्हणेन की स्पेशली मराठीमध्ये कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत, मार्केट कशापर्यंत डेव्हलप कसं झालंय, आणि मराठीतल्या पॉडकास्टची स्थिती कशी असणार आहे, किंवा आत्ताची सध्या, कारण तुम्ही तिघेही पॉडकास्ट बनवत आहात, तुम्हाला थेट रिस्पॉन्स येतोय लोकांचा, तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. काय ना, मार्केटला एक पुश लागतो, म्हणजे थोडी मार्केटची भाषा बोलतोय, पण आता याचं क्रेडिट खरं तर मराठीचं पूर्णपणे स्टोरी टेलला जातं, कारण त्याच्या आधी ऑडिओ ओनली मीडियम असतं हे मराठी विश्वाला माहित नव्हतं. युट्यूबवरच जे प्रयोग व्हायचे, सो ते आता एस्टॅब्लिश झालंय ओव्हर द पिरियड ऑफ 3 years. आणि काय होईल आता, बाय द फोर्स ऑफ मार्केट ऑडिबल येईल आणि कोण स्पॉटिफाय येईल, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेशरमुळं, त्यांच्या सगळ्यांच्या पुशमुळं लोक ऑडिओ ऐकायला सुरुवात करतील. दुसरं असं झालंय विशेषतः पोस्ट कोविड की किती कन्झ्युम करायचं, त्याचा एक नॉशा येऊन गेला लोकांना. आणि आता लोक रेग्युलर वेळ द्यायच्या ऐवजी पॅसिव्ह कडे जास्त वळते. मी वॉक करतोय, मी जिम करतोय, जेव्हा परत प्रवास चालू होईल त्यावेळी मी तासभर प्रवास करतोय, कुठं ना कुठेतरी ऑफिसला जातोय, सो त्यावेळी मला कन्झ्युम करायला गाण्यांच्या पलीकडे काहीतरी अवेलेबल आहे. हा मोठा फरक गेल्या 3-4 वर्षात झालाय आणि तो वाढत जाणार आहे. कारण इतके दिवस ऑप्शन नव्हता म्हणून मी गाणी ऐकायचो, ऑप्शन नव्हता म्हणून मी रेडिओ ऐकायचो. आता ऑप्शन आलाय म्हणलं लोक त्याच्यावरती शिफ्ट होतात. म्हणजे मी इंग्लिश पॉडकास्ट मध्ये लोक 3-3 तासाचे पॉडकास्ट करतात आणि त्यांना काही म्हणजे देर आर त्यांचे लिस्नर आहेत, तो डेडिकेटेड फॅन बेस आहे. सो मराठीत पण तो असा बनतोय. तो हा बेस होता मी असं म्हणण्याचा की हे आता इमर्ज होत आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉन्टेंट क्रिएटर येतील, एक इकोसिस्टम उभा राहील, जास्तीत जास्त स्टुडिओज तयार होतील. तर झूम वरनची पण रेकॉर्डिंग लोक वापरतायत, सो टेक्नॉलॉजी फ्रेंडलीनेस वाढेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ऑडिओ एक मीडियम म्हणून सेटल होईल. अर्ली सायन्स म्हणाल तर आम्ही युट्यूबवरती पण काही पॉडकास्ट टाकून बघितले ऑडिओ ओनली, फक्त एक फोटो लावून, ते लोकांनी ऍक्सेप्ट केले. आता थिंक बँकचे एपिसोड्स, मी करत असणारा पॉडकास्ट, हे सगळं स्टोरी टेलवर येतंय. पीपल आर लिसनिंग. ज्या लोकांच्या मी मुलाखती घेतल्या त्यांना फोन जातात की तुमचा ऑडिओ आम्ही ऐकल्यावर का स्टोरी टेलवर. सो याचा अर्थ इट इज रिचिंग आउट. ओके. तुझा अनुभव कसा आहे संतोष? आता जसं विनायक यांनी उल्लेख केला की स्टोरीटेल कट्टा, मला तर इथं आवर्जून सांगायला पाहिजे की मराठीत पॉडकास्टिंग जेव्हा फारसं रुजलेलं नव्हतं तेव्हा आपण स्टोरीटेल कट्टा घेऊन आलो आणि आतापर्यंत जवळपास स्टोरीटेल कट्टा म्हणजे हे मराठी पॉडकास्ट आहे. नंतर बोलती किताबी आपलं हिंदी आहे, आता इयर पीपल इंग्लिश आहे. तर याच्यावरती जवळपास आपण 250 एपिसोड आतापर्यंत रिलीज केलेले आहेत. मराठीचा विषय तुझे सांगितला आणि खरोखरच स्टोरीटेल कट्टा जेव्हा आपण सुरू केला त्यावेळी हे सगळं नवीन होतं. म्हणजे रेफरन्ससाठी ऐकायला सुद्धा खूप कमी स्कोप होता त्यावेळी. म्हणून जेव्हा ही गोष्ट सुरू झाली तेव्हा आपण काही गोष्टी लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय त्यानुसार वाढवत होतो.
आणि आता जेव्हा विषय तुझे मराठी पॉडकास्टिंग मधलं सांगितलं तर खूप लोक आता याच्यात इन्स्पायर झालेले आहेत. अनेकांनी मग स्वतःच पुढे येऊन स्वतःचे पॉडकास्ट सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. जसं यांनी उल्लेख केला, अनेक चॅनल्स त्यासाठी आता इनिशिएट करत आहेत. लोक आयडेंटिफाय करतायत चॅनल्स किंवा लोक आयडेंटिफाय करतायत किंवा वायसा वर्षा ज्यांना त्याच्यात करिअर करायचं आहे किंवा पुढे जायचं आहे असे लोक तिकडे वळताना दिसत आहेत. माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे कंटेंट आहे असं ज्यांना वाटतं ते आता स्ट्रॉंगली या प्लॅटफॉर्मकडे कसं पाहता येईल याचा विचार करतायत, जे आधी पूर्वी तो हे नव्हतं. तो कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे आता नक्कीच. आणि उर्मिला, जसं विनायक म्हणला की तो एखादा कंटेंट त्यांनी पॉडकास्टचा युट्यूबवर टाकला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आला, तर आपल्याला अगदीच मागच्याच आठवड्यात आपल्याला तसा रिस्पॉन्स आला होता की तुझा जो पॉडकास्टचा एपिसोड होता त्यातला काही भाग आपण युट्यूबवर टाकला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर आता तू तर युट्यूब आणि पॉडकास्ट, तर मग तुला कसा रिस्पॉन्स आहे आणि तुला दिसतंय का की खूप मोठी ग्रोथ आहे याच्यामध्ये मराठी? अगदी ॲक्च्युली विनायक सरांनी खूप परफेक्ट एक शब्द वापरला, तो मी घेऊन बोलेन पुढे, ज्याला म्हणतात इकोसिस्टीम. कारण की ना एक छान गोष्ट अशी असते ना, इतर इंडस्ट्रीज किंवा डिजिटल याच्यामधला फरक आपण बघूयात की डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आहे ना, जेवढे जास्त लोक येतील तेवढी कॉम्पिटिशन नाही वाढत. ते एकमेकांना नेहमी मदत करतात आणि पूरक पोषक असतात. त्यामुळे मी तर असं सांगेन की एखादा माणूस स्टोरीटेलवरती संडे विथ देशपांडेचा एखादा एपिसोड ऐकायला आला, त्याला तो खूप आवडला, त्यानं मस्त तासभर ऐकला, पण अजूनही तो प्रवासात असेल, जसं यांनी सांगितलं की मस्त प्रवासात कुठचं तरी पॅसिव्हली काम करत, तरी थोडासा वेळ आहे, पटकन तीच व्यक्ती तोच ऑडियन्स शिफ्ट होणार, द उर्मिला शो ऐकणार आणि तो कुठचा अर्धा पाऊण तासाचा तो झाला एपिसोड खूप पटापट. पण तेच कदाचित एक 2.25-2.5 तासाचं पुस्तक संपूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे तेवढा वेळ नाही मिळणार किंवा पुस्तकाला तेवढं अटेन्शन लागेल. तर अशा पद्धतीनं जेवढे नवीन चॅनल्स येतील आणि जेवढे नवीन पॉडकास्टचे शो तयार होतील तेवढं इतरांसाठी सगळ्यांच्यासाठी खूप चांगलं असेल. सो त्याच्यामुळे मी असं म्हणेन की म्हणजे एक चांगली गोष्ट पण असते, पायोनियर जो असतो ना, जो सुरुवात करतो, स्टोरीटेल कट्ट्यानं जशी सुरुवात केली, आता थिंक बँक आहे, संडे विथ देशपांडे आहे, द उर्मिला शो आहे, IVM काहीतरी छान करत आहे, इतर लोक सुद्धा मराठीत खूप काही करू पाहतायत. ऑलरेडी पालकांची शाळा, सेक्सवर बोलबिंदास्त वगैरे सारखे ऑलरेडी प्रचंड पॉप्युलर असे स्टोरीटेलवरती सीझनल पॉडकास्ट आहेत. तर या सगळ्यांना प्रचंड मदत होणार आहे आणि त्यानं एक इकोसिस्टीम तयार होणार आहे. त्यामुळे मी एनकरेज करेन लोकांना की खूप लोकांनी यावं आणि खूप पॉडकास्ट बनवावे, कारण की त्यानं एक तो प्लॅटफॉर्म इतका स्ट्रॉंग होणार आणि इतकी इंडस्ट्री ती स्ट्रॉंग होणार आणि कोणाला समजवावं नाही लागणार की पॉडकास्ट काय असतो. म्हणजे हे चॅलेंजिंग होतं. जेव्हा स्टोरीटेल काम आम्ही चालू केलं होतं तेव्हा सुद्धा असं होतं की पहिल्यांदा लोकांना हे माध्यम काय आहे हे समजवायला लागायचं. आता हे समजवायची गरज लागत नाही तर लोक येतात. तर आय थिंक पॉडकास्ट बाबतीत पण तसंच असेल की आता समजवायची गरज लागणार नाही. मला उलट वाटतं की कदाचित पॉडकास्ट ऐकून लोक ऑडिओ बुक्सवर जास्त जातील. याचं कारण पॉडकास्ट हे पॅसिव्ह लिसनिंग असतं आणि अजूनही मराठीत ऑडिओ बुक्स असंच नाही ऐकत. लोकांचं पुस्तकांवर प्रेम आहे महाराष्ट्रातल्या, त्यामुळे ते 12 तासाचं पुस्तक असेल, मग ते काय छावा असेल, मुसाफिर असेल, तर ते लक्ष देऊन ऐकतात. तर हा जो शिफ्ट आहे विशेषतः यंग ऑडियन्सला, तो मला असं वाटतं की आधी पॉडकास्टवर लँड करेल कुणाच्या ना कुणाच्या ओव्हरऑल इकोसिस्टीमच्या, आणि मग म्हणेल की अरे हे झालं, आता अजून काय एक्साइटिंग आहे, मग तो 4 तासाच्या 6 तासाच्या 10 तासाच्या पुस्तकावर जाईल आणि पुस्तक ऑडिओ ऐकायला लागेल. सो पॉडकास्ट विल हेल्प ऑडिओ बुक असं मला वाटतं. बरं, आता मला विचारायचं आहे की हे पूर्णपणे नवीन माध्यम आहे, तर तुम्ही तिघही या माध्यमाकडे कसे आलात? म्हणजे प्लॅन होतं का इंटरेस्टिंग वाटलं आणि करून बघूया असं वाटलं? तर तुमच्या तिघांची जर्नी कशी होती? मगाशी मी जसा उल्लेख केला की स्टोरीटेल कट्टा जसं आपण सुरू केला 2018 मध्ये, एप्रिलमध्ये आम्ही पहिल्यांदा तो हा केला. आता जसा उल्लेख केला की पॉडकास्टिंग हे लोकांना ह्याच्या जवळ येईल, ऑडिओ बुकच्या जवळ आणेल, बरोबर. हाच विचार करून योगेशनी तो विषय मांडला, योगेश दशरथी, जेव्हा स्टोरीटेल आपलं नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालं होतं 2018च्या वेळेस. आणि त्यावेळी पॉडकास्ट आपण सुरू करूया जेणेकरून लोकांना हे ऑडिओची ऐकायची सवय तरी होईल, वेगवेगळे विषय घेऊन, अशाने आपण ते सुरू केलं. आणि तेव्हा ऍज अ प्रोड्युसर म्हणून मी काम सुरू केलं. काही याला मी स्वतःच सगळ्या गोष्टी करत होतो.
त्याच्यातला बारीक सारीक सगळा तपशील मला हळूहळू माहीत होत गेला. अनेक गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, उत्साहाने आम्ही त्या केल्या. सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. अनेकांना भेटायची संधी मिळाली आम्हाला. लोकांना समजून घेण्याची पण एक सवय लागली, समजून सांगण्याची पण एक सवय लागली, कारण हे माध्यम नवीन होतं. आणि त्याच्यातनं याचा एक आवाका काय आहे, त्याचबरोबर सगळ्यात आधी म्हणजे स्वतःला एक लिस्नर व्हावं लागलं. कारण जोपर्यंत तुम्ही चांगले लिस्नर नसाल तोपर्यंत तुम्ही ऐकवू शकत नाही लोकांना. मग तो प्रवास आमचा सुरू झाला कालांतराने. मग आम्ही त्याच्यात छोटे छोटे प्रयोग करत गेलो. नंतर उर्मिला पण ऍज अ होस्ट जॉईन झाली आणि तो प्रवास पुढे होत गेला. त्याच वेळी मग मागच्या वर्षी हा सगळा प्रवास सुरू असताना योगेश म्हणला पुढे आपल्याला अजून चेंजेस करायचे आहेत. आणि काय चेंजेस करायचे, स्पेसिफिक शो करायचे. आणि ते काय चेंजेस होते ते तुम्हाला माहिती आहे. आणि काही महिन्यांपूर्वीच आपण ते सुरू केले. संडे विथ देशपांडे हा एक मला हे केला. तसंच उर्मिलाचा द उर्मिला शो सुरू झाला. बरोबर. सो संडे विथ देशपांडे आणि उर्मिलाचा शो हे दोन्ही शो स्टोरीटेलवरती उपलब्ध आहेत आणि याचे 7 ते 8 एपिसोड रिलीज झालेले आहेत. संडे विथ देशपांडे दर रविवारी नवीन एपिसोड येतो आणि उर्मिलाचा शो जो आहे द उर्मिला शो त्याचा दर बुधवारी नवीन एपिसोड येत असतो. आणि संडे विथ देशपांडे हा पुरुषांसाठीचा असं म्हणणार नाही मी, सगळ्यांसाठीचाच आहे, पण तसा तो TG डोळ्यापुढे ठेवून तयार केला गेलेला शो आहे. आणि उर्मिलाचा महिलांसाठीचा, पण तो पण असा काही स्पेसिफिक महिला नाही म्हणता येणार. आणि विनायकचा नवीन शो आपण पुढच्या वर्षी घेऊन येतोय. विनायक त्याबद्दल थोडंसं सांगशील? सो युथफुल टॉक्स नावाची ती पॉडकास्टची सिरीज असेल आणि यंग अचिव्हर्स वेगवेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रेट करणं आणि त्यांचं आयुष्य एक्सप्लोर करणं की ते कसे आले, काय आले. विशेषतः जो डोमेन माझ्या आवडीचा डोमेन आहे सोशिओ पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि बिझनेस, ज्याला आपण काय म्हणूया की नॉन एंटरटेनमेंट, नॉन फिक्शनवाला, यातले काही लोक असतील आणि तो एक वेगळा डोमेन लोकांना मिळावा. लोक काही इन्स्पायर होतील. तरुण खूप येतात स्टोरी टेलवर, विशेषतः सिलेक्ट मराठी नंतर त्यांना काहीतरी छान ऐकायला मिळेल. असं काहीच त्या पॉडकास्टचं स्वरूप असणार आहे. ओके. आणि द उर्मिला शो बद्दल काय सांगशील उर्मिला? कारण खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तू चालू केलं होतंस. म्हणजे तुझ्या चॅनलवरती सर्वे टाईप घेतला होतास आणि मग त्यातनं विषय सिलेक्ट केले होतेस, त्याबद्दल सांगशील? हां, तर मग आता ॲक्च्युली मला ही कॉन्सेप्ट अगदी तू बरोबर सांगितलं सुकीर्त, की माझा उर्मिला निंबाळकर नावाचा ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे आणि तो स्टार्ट करण्याच्या मागे पण असाच एक हेतू होता की मला स्त्रियांसाठी काहीतरी करायचं होतं, मुलींसाठी काहीतरी करायचं होतं. त्याच्यामुळे त्याचे विषय पण तसेच आहेत की लाईफस्टाईल किंवा फॅशन किंवा रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून डाएट, येस. सो अशा सगळ्या या गोष्टींवरती माझे व्हिडिओज येत होते आणि ट्रॅव्हलसुद्धा, DIY आणि अशा सगळ्या गोष्टी. तर तो खूप मोठा प्रेक्षक वर्ग, महिला प्रेक्षक वर्ग ऑलरेडी तयार झालेला. आणि मग मला असं झालं की पॉडकास्टमध्ये जेवढा जास्त वेळ भरपूर कॉन्टेंट आपल्याला देता येतो, नंबर 1 म्हणजे जवळजवळ 45 मिनिट ते 1 तासापर्यंत सुद्धा आपल्याला पॉडकास्ट तयार करता येतो. आणि जसं सर म्हणाले की आपल्याला तो पॅसिव्हली म्हणजे कोणतं तरी काम करत करत, कृती करत करत ऐकता येत असल्यामुळे संपूर्ण पॉडकास्ट एपिसोड ऐकला जातो. त्याच्यामुळे मला असं झालं की सतत आपण एक 10 मिनिटं 15 मिनिटं किंवा यूट्यूबच्या व्हिडिओची कपॅसिटी असते 20 ते 25 मिनिटं, खूप झालं. त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले जात नाही आणि महत्त्वाचे विषय मात्र पोचत नाहीत. म्हणून माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना होतीच की काहीतरी स्त्रियांविषयी, स्त्रियांसाठी घेऊन यावं. येस, पुढचा तो शब्द ते पण मी आता इन्क्लूड करणार होते. त्याच्यावरून ती संकल्पना सुचली आणि मग मी सर्वे घ्यायला सुरुवात केली. तर मी यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये अगदी शेवटाला मी विचारायला सुरुवात केली की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रश्नांवरती, विषयांवरती मी पॉडकास्टचे एपिसोड्स घेऊन यायला आवडेल. तर माझ्या लक्षात यायला लागलं लोकांच्या कमेंट्सवरून, सगळ्या बायकांच्या रिस्पॉन्सवरून की खूप रोजच्या आयुष्यातले जे प्रश्न असतात ना, म्हणजे ऑर्गॅनिक भाजी कशी ओळखावी. आता ऑर्गॅनिक सगळे म्हणतात खरं तर ते लिटरली आता ट्रेंड किंवा फॅड झाल्यासारखं झालंय, पण ते आवश्यक पण आहे, प्रचंड आवश्यक आहे हेल्दी लाईफस्टाईलसाठी. तर मग 2 भाज्या मी हातामध्ये उचलल्यानंतर नक्की केमिकल फवारणी केलेली आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय अशी भाजी मी ओळखणार कशी. तर अशा विषयांवरती ना यूट्यूब व्हिडिओज आहेत ना, बाहेर फ्रँकली स्पीकिंग गुगल उघडल्यानंतर इतके टेक्निकल सगळे ब्लॉग्स येतात आणि स्त्रियांच्या या रोजच्या आयुष्यातल्या जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी बोलणारा किंवा कॉन्टेंट असा कुठेच नाही असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझं छोटंसं घर आहे आणि मला एक माझी स्वतःची घरातली घरगुती शेती करायची आहे किंवा रोपं कोणती घरात, कुंड्या कोणत्या मी लावाव्या वगैरे वगैरे.
अशा सगळ्या गोष्टींकडे कसं बघावं, किंवा डिलिव्हरीनंतरचं वेट लॉस आणि डिप्रेशन जे येतं महिलांना आणि सगळ्या गोष्टी. तर म्हणून मग माझ्या लक्षात आलं सेम ते प्रश्न येत आहेत, त्यामुळे त्याला घेऊन करावं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आला की आता हे इतके मोठे विषय आहेत ना, जसं माझं शिक्षण फॅशन डिझायनिंगमध्ये झालं आहे, त्याच्यामुळे मेकअप, स्किन केअर, कपडे, हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे आणि शिक्षणामुळे हे मी खूप छान मी सांगू शकते, कारण मी त्यातली एक्सपर्ट आहे. पण म्हणजे माझ्याकडे इतर अजिबातच माझ्याकडे आपल्याला जी वरवरची माहिती असते तेवढीच. त्यामुळे मला असं झालं की नुसत्या चर्चा करून उपयोग नाही, त्याचं सोल्युशन मिळायला पाहिजे. लावल्यानंतर जो प्रश्न किंवा जो विषय ना त्याचं डायरेक्ट उत्तर मिळायला पाहिजे. पोटाचा घेर कसा कमी करावा, तर ती नुसती चर्चा तर मग ती व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग बातम्यांमध्ये बघायला मिळते, टीव्हीवरती बघायला मिळते, सोशल मीडिया, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे. येस, एक्झॅक्टली. पण त्याचं सोल्युशन कसं मिळणार? म्हणून मग मी विचार केला की स्त्रियांसाठी स्त्रियांचे विषय घेऊन, आणि आत्तापर्यंत सुदैवानं फक्त एक मेल एक्सपर्ट सोडल्यास सगळ्या स्त्रिया एक्सपर्ट्स मिळाल्या, तज्ज्ञ आणि त्या विषयातल्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या वर्किंग अशा एक्सपिरियन्स्ड असे एक्सपर्ट्स मिळाले, आणि त्यांच्याबरोबर द उर्मिला शो सुरू झाला. ओके, आता तिघांचेही छान शो आहेत, तर मला अजून एक विचारायचं आहे, प्रचंड प्रॅक्टिकल, जो सगळ्यांना पहिल्यांदा प्रश्न पडतो, तो म्हणजे साधारण पैशाचं साधारण कसं समीकरण असतं पॉडकास्टचं? पैशाचं सुद्धा, आणि सगळेजण फक्त पैशासाठी करत नाहीत, तर प्रसिद्धी सुद्धा. तर तुमचा एक ब्रँड एस्टॅब्लिश होणं आपण म्हणतो तसं साधारण किती वेळ लागतो, कशा पद्धतीचे पैसे मिळतात, किंवा हे पूर्णपणे काय इक्वेशन आहे याचं पैशांचं? विषय असा आहे, पैसे हा विषय फार सापेक्ष आहे तसं पाहायला गेलं. खरंय. आणि मीच नव्हे तर सगळेच मला ऍग्री हे करतील की ज्यांच्याकडे कंटेंट आहे आणि तो लोकांपुढे यावा, त्या तळमळीतनं जे पॉडकास्ट मध्ये आलेले आहेत, त्यांच्या दृष्टीने पैसा हा विषय महत्वाचा आहे, पण तो खूप प्रायोरिटीचा आहे अशातला भाग नसतो पहिली गोष्ट. तरी सुद्धा असे अनेक उदाहरणं देता येतील की जिथं दे आर अर्निंग व्हेरी गुड आउट ऑफ द पॉडकास्ट. म्हणजे उदाहरण मला अमित त्रिवेदीचं देता येईल. त्यांचं सीन अँड द अनसीन, अमित वर्मा त्यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याच चॅनलवरून नॉट ओनली त्याचा पॉडकास्ट त्यांनी लोकप्रिय केला, त्याच्यातून त्यांनी अर्निंग सुद्धा चांगल्या पद्धतीने किंवा मॉडेल त्यांनी सेट केलं. तर असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. पण आता त्याच्यासाठी त्यांना किती वेळ द्यावा लागला असेल हा फार महत्वाचा विषय आहे. पॉडकास्ट मधनं तुम्ही तुमचा एक लिस्नर तयार करता, सगळ्यात महत्वाचं. अनलेस अँड अंटिल तुमचा एक लिस्नर किंवा तो क्लास जोपर्यंत तयार होत नाही, तो आणखी डेव्हलप होत नाही. नुसता तयार होणं वेगळी गोष्ट, डेव्हलप होणं पण वेगळी गोष्ट. त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती खूप मेहनत घ्यावी लागते. नुसताच विषय किंवा त्याची मांडणी एवढाच विषय नाही, पॉडकास्ट उत्तम पद्धतीने पोहोचवणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. तो जर झाला तर ह्याच्यात अर्थकारण खूप सोपं होऊन जातं भविष्यात. पण ही एक प्रकारची बेगमी आहे. तुम्ही ती तुर्तास तरी निष्काम कर्मयोग करा, त्यानंतर तुम्हाला त्याची फळं आपोआप. याला मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगेन. म्हणजे मुद्दा तर मान्य आहे, अगदीच तिघांनाही मान्य होणारा मुद्दा. ते असं आहे की हे तुम्ही कशाशी कम्पेअर करून पैसे मोजता हा मुद्दा आहे. जेव्हा एखादा लेखक पुस्तक लिहितो तेव्हा त्याची रॉयल्टी त्याला कित्येक वर्ष मिळत राहते, आणि ती वर्षाला कमी असते, अगदी काही हजारात असते. पण 10 वर्षाचा विचार केला टोटल तर ती टँजिबल सायझेबल असते. मला असं वाटतं की पॉडकास्ट हे असंच होणार आहे, कारण पॉडकास्ट हे चिरकाल टिकणारे आहेत. बहुतांश पॉडकास्ट यातले अजून 5 वर्षांना ऐकता येतील, 10 वर्षांना ऐकता येतील, आणि जशी रॉयल्टी मिळायची लेखकाला तशी ती पॉडकास्टला मिळत जाईल. आता इंग्लिशमध्ये भरपूर पैसे मिळवणारे पूर्णवेळ लेखक आहेत, म्हणून भरपूर पैसे मिळवणारे पूर्णवेळ पॉडकास्टरही होत आहेत. तसंच मराठीत ज्यावेळी पूर्णवेळ लेखक पैसे मिळवणारे होतील, तसेच पॉडकास्टर करणारेही पूर्णवेळ पॉडकास्टर होतील. पण याच्यात अजून एक गंमत सांगतो की ज्यावेळी आज कित्येक जण व्हिडिओ करतात की मी युट्यूब मधून इतके कमावतो तितके कमावतो, मी युट्यूब चॅनल चालवतो, पण मी सांगतो की तो माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही, माझी IT कंपनी कन्सल्टन्सी आहे, त्यातनं मी कमावतो आणि युट्यूब मध्ये इन्व्हेस्ट करतो, माझा हाऊस आहे. एक वेळ अशी येईल की जेव्हा ते पण सेल्फ सस्टेनिंग होईल. पण जेव्हा युट्यूब सुरू झालं तेव्हा कुणाला माहित नव्हतं की हा इतक्या $1 बिलियन बिझनेस होईल. तर जेव्हा इकोसिस्टम उभा राहते तेव्हा इट फाइंड्स अ वे टू मॉनिटाइज इट.
सो आता आपण अर्ली स्टेजला आहोत. कदाचित 2 वर्षानं परत आपण असं बसलो तर मी सांगू शकेन की याचं मॉडेल युनिट इकॉनॉमिक्स असं आहे, इतके तास ऐकल्यावर इतके रुपये मिळतात, तुम्ही करा. ती फेज यायची आहे. आणि जे आधीपासून इथं असतात त्या अर्ली अडॅप्टर्सना तेव्हा फायदा होतो. त्यामुळे त्यावेळी इथं बसलेली 3 जण सगळ्यात जास्त पैसे कमवणार तेवढं मी नक्की सांगतो. पायोनियर्सना तो खूप मोठा, जसं मी म्हटलं फायदे तोटे, त्याचा खूप मोठा फायदा पण तो असतो बिकॉज दे हॅव स्टार्टेड इट. आणि मला असं वाटतं की जसं थिंक बँक युट्यूब चॅनल आहे, तुझा द उर्मिला शो आहे, स्वतःची तुझी पण मीडिया फर्म आहे, तर जेव्हा तुम्ही पॉडकास्ट तुमचा एक प्रेक्षक वर्ग तयार करता तेव्हा तुमचे जे बाकीचे बिझनेस आहेत त्याला सुद्धा ते खूप पूरक पोषक होतं. म्हणजे आपण म्हणतो शेती आणि शेतीला पूरक पोषक व्यवसाय, तर त्यामुळे ते एकत्रितच आय थिंक ते सगळं ग्रो होतं. आणि अजून एक मला जाणवतं, तुम्ही कंटेंट मध्ये काम करत असल्यामुळे मला एक गोष्ट नेहमी जाणवते की बऱ्याचदा काय होतं की लिखाणातून सगळ्याच गोष्टी येतात असं नाही. बरोबर आहे. एखादी तू मुलाखत घेतो कुणाची आणि ती तुला छापायची आहे, ठीक आहे, त्याच्यात सगळेच मुद्दे कव्हर होतात असं नाही. बरोबर, काही गोष्टी स्किप होऊन जातात. पण पॉडकास्ट मध्ये किंवा बोलताना संवादातनं तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकतात. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे एखाद्याला बोलतं करणं आणि तुम्ही दोघं बोलतायत तर तुमची चर्चा ऐकायला मला खूप इंटरेस्ट वाटत असतो. किंवा कुठं काही चाललंय, ही भारतीय आपली वृत्ती आहे की दुसऱ्यांच्या गप्पांमधनं आनंद मिळणं, श्रवण सुख घेणं. म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, तर ह्याला सुद्धा हे खूप पूरक आहे माध्यम. अगदी बरोबर. आपण आधीचे इन्कम बद्दल बोलत होतो आणि आपोआपच तुलना होते यूट्यूब प्लॅटफॉर्मची आणि पॉडकास्टची. तर आत्ता परदेशातला रिसर्च, आत्ता रिसेंट डाटा असा आहे इंग्रजीचा, तरी मी हे मराठीबद्दल नाही सांगू शकणार, पण दोघांनी खूप परफेक्ट सांगितलं की आता ते बनतंय, घडतंय आणि काही काळानंतर आपल्याला त्याचे एक्झॅक्ट आकडे पण सांगता येतील. पण आत्ता इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर कोणत्याही एका वेस्टर्न कंट्रीमध्ये किंवा आपल्या भारतात सुद्धा एक इंग्रजीचा यूट्यूब चॅनल काढल्यानंतर महिन्याला जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा डबल पैसे इंग्रजी पॉडकास्टचा चॅनल काढल्यानंतर, शो सुरू केल्यानंतर मिळतात. कारण की त्याचं कारण असं आहे की तुम्हाला स्पॉन्सरर्स खूप लवकर मिळायला लागतात पॉडकास्टमध्ये. त्याच्यानंतर खूप मोठा कॉन्टेंट तुम्ही तयार करता, 1-1 पाऊण तासाचा, त्याच्यामुळे तुम्ही जास्त जाहिराती, जास्त खूप चांगले ब्रँड्स इनकॉर्पोरेट करू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा माध्यमसुद्धा खूप चांगले पैसे देतं. फॉर एक्झाम्पल आता स्टोरीटेल ॲप फारच कमाल आहे आणि 20 देशांमध्ये ती गेलेली कंपनी आणि ॲप आहे. त्याच्यामुळे स्टोरीटेलवरच्या पॉडकास्टरला किंवा पॉडकास्ट शोला खूप चांगले पैसे मिळतात. अगदी त्याच पद्धतीनं इतर जे पॉडकास्टचे ॲप्स आहेत तर तो प्लॅटफॉर्म तुम्हाला किती पैसे देतो त्या कॉन्टेंट क्रिएटरला याच्यावरती पण ते अवलंबून आहे. तर हे पैसे खरंच खूप चांगले आहेत जर तुम्ही यूट्यूबशी तुलना केली तर. ओके, थँक्यू, खूप छान. आता फक्त जाता जाता मला एवढंच फक्त विचारायचं आहे की जे नवीन पॉडकास्टर आहेत की ज्यांना यायचं आहे किंवा स्वतःचा पॉडकास्ट निर्माण करायचा, शो निर्माण करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मित्राचा सल्ला म्हणू शकतो आपण, तर काय सल्ला देणे इतपत खरं आपण मोठे नव्हत, कारण आपण आपण शिकतोय अजून, असं मला नेहमी वाटतं. पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की जेव्हा बोलण्याची वेळ येते ना तेव्हा आधी तुम्ही केलं असलं पाहिजे काही गोष्टी. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण एखादी गोष्ट पूर्ण करत नाही, मी जसं मगाशी म्हटलं की ह्या 2-2.5 वर्षांमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, आम्ही ते शिकलो. तर फक्त आधी तुम्ही उत्तम श्रोते जरी झालात पहिल्यांदा, तुम्हाला जर पॉडकास्टर बनायचं असेल, उत्तम श्रोते जरी झालात पहिल्यांदा, तर ही एक पायरी तुम्ही चढलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे काय उत्तम कंटेंट आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की जो आपण देऊ शकतो लोकांना आणि ज्याच्यात लोकांना इंटरेस्ट वाटेल हे ओळखता आलं पाहिजे. मग तिसरा टप्पा तो म्हणजे तो पोचवायचा कसा. मग तुम्ही कुठल्या चॅनलमधनं जायचंय, काय जायचंय, का स्वतःच तुम्ही चॅनल काही बनवणार आहात. त्याच्या पुढचा महत्वाचा टप्पा आहे की तो लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा. म्हणजे उत्तम कंटेंट तयार केलेला आहे आपण, उत्तम पॉडकास्ट आहे माझा, पण तो लोकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कुणी ऐकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीची साखळी बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल, स्वतः तुम्हाला बरेच बदल करावे लागतील. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी अगदी सुरुवातीला 2 वर्षांपूर्वी
जसा होतो तसा आता नक्की नाहीये. आता थोडेसे 2-3 गोष्टी मला सुधारणा माझ्यात करून घ्यावी लागली आणि उर्मिला त्याची साक्षीदारही असेल कदाचित. अगदी आपण सुरुवात जेव्हा केली होती त्यावेळी आणि आता, कारण टप्प्यागणिक तुम्हाला सुधारण्याची तर संधी आहे. तर हे सगळं मनात ठेवून जर तुमची तयारी असेल, मानसिक तयारी असेल, तर तुम्ही नक्की याच्यात यशस्वी ठरू शकता. मी याच्यात थोडं ऍड करीन. हे सगळं तर मान्य अर्थात, पण एक म्हणजे कोणी ओव्हरनाईट स्टार युट्यूबवर पण होत नाही, तर पॉडकास्टमध्ये तर नाही होणार. सो जर का लंबी म्हणजे बॅटिंग चांगली करायची असेल तर या, आणि जे कोणी येणार आहेत त्यांना आत्तासारखी सुवर्ण संधी नाही, कारण पोस्ट कोविड लोकांचा ऍक्सेप्टन्स वाढलाय. मी विदाऊट स्टुडिओ नुसत्या झूम वरून बेसिक लॅपटॉपच्या मायक्रोफोनवरून रेकॉर्ड केलेले लोक कन्झ्युम करतात, पण तुम्ही काय देणार हे महत्वाचं आहे. सो मी जे कोण आता बघतात त्या इच्छुक पॉडकास्टरना सांगेन की स्टार्ट नाऊ, आत्ता स्टार्ट करा. आम्ही आमच्या स्टार्टअपच्या भाषेत म्हणतो की ट्राय अ लॉट अँड कीप व्हॉट वर्क्स. सो तुम्हाला कळणार नाही की काय ऑडियन्सला आवडते. यू हॅव टू ट्राय 10 थिंग्स. आम्ही पण थिंक बँक मध्ये पण 10 गोष्टी ट्राय केल्या, 3 गोष्टी चालताय ते कळलं आणि त्या पुढे करत गेलो. सेम यांची स्टोरी आहे, सेम हिची असेल. सो अशा पद्धतीनं ट्राय करत राहा, टाकत राहा. लोकांकडून येतो फीडबॅक की जमलं नाही, चाललं नाही, व्ह्यूज येतात, लाईक्स येतात. 6-8 महिन्यात सापडून जाईल मार्ग. तोपर्यंत मार्केट अजून पुढे झालेलं असेल. सो ऑल पॉडकास्टर्स आर वेलकम, आणि त्यामुळे इकोसिस्टम वाढणार आहे. व्हेरी ट्रू. एकदम परफेक्ट सांगितलं. म्हणजे टेक्निकल संतोष सरांनी, आणि ही सेड इट ॲब्सोल्युटली राईट. त्यामुळे त्याच्यात मला काही आता भर घालायला काहीच नाही आहे. आय कॅन जस्ट से माझ्या अनुभवावरून की जेव्हा तुम्ही ॲक्च्युली खूप क्लिशे आणि फिलॉसॉफिकल वाटतं हे, पण गुळगुळी ते वापरून म्हणूनच ते क्लिशे आणि खरं आहे म्हणूनच ते क्लिशे आहे, की जेव्हा तुम्ही अमेझिंग कॉन्टेंट तयार करताना तो पोचतोच. सो त्याच्यामुळे क्रिएट अ ग्रेट कॉन्टेंट. आणि मग तो यूट्यूबसाठी असेल, पॉडकास्टसाठी तर नक्कीच, कारण की ऑडिओमध्ये आणखी एकाग्रता कमी होत जाते व्हिडिओपेक्षा. सो त्याच्यामुळे जर तुम्ही तो जो एंगेजमेंट किंवा तो हुक तो नाही ठेवला ना, तर यू विल लूज युअर ऑडियन्स. सो त्याच्यामुळे क्रिएट ग्रेट कॉन्टेंट नंबर 1. कंटिन्युअसली सातत्यानं भरपूर व्हॅल्यू ॲड करा, भरपूर द्या लोकांना. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, जस्ट स्टार्ट डुईंग इट, जस्ट लाईक ही सेड, की देर इज नो करेक्ट टाईम ऑर राईट टाईम किंवा काय असं. आणि ॲब्सोल्युटली एकदम करेक्ट सांगितलं संतोष सरांनी पण, की इट्स अ लॉंग गेम. म्हणजे आणि खूप बदल करत शिकत. त्याच्यामुळे म्हणजे आता जो रोगन जो जगातला सगळ्यात मोठा नंबर 1 पॉडकास्टर आहे, तर तो ही इज अ फुल टाईम पॉडकास्टर. तर तो होण्यामागे त्याचा पॉडकास्टच सुरू झाला 12 वर्षांपूर्वी. तर 10-11 वर्षांपूर्वी तो उचलला गेला, म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी तो उचलला गेला. मग 10 वर्ष तो कंटिन्युअसली रन करतोय. आणि आता सगळे बिगेस्ट हॉलिवूड स्टार्स हे मरतात त्याच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये येण्यासाठी. आणि जस्ट लाईक यू सेड की 3-3 तासाचा तो कॉन्टेंट आहे, आणि लोक 3-3 तास कन्झ्युम करतात. त्याच्यात मी पण आहे. मी 3 तास त्याचं पॉडकास्ट ऐकत असते किंवा बघत सुद्धा असते. त्याच्यामुळे त्याला राईट टाईम नाही आहे. स्टार्ट करा, आणि लॉंग टर्मचा गेम आहे, त्याचा विचार करा, आणि जस्ट व्हॅल्यू. थँक्यू. खूपच छान. म्हणजे जे नवीन पॉडकास्टर आहेत किंवा ज्यांना पॉडकास्टबद्दल उत्सुकता आहे त्या सगळ्यांना नक्कीच हे इंटरेस्टिंग वाटलं असेल. आणि जसं संतोषने मुद्दा सांगितला की जर चालू करायचं असेल तर ऐकायला चालू करा. आणि ऐकायला जर चालू करायचं असेल तर संडे विथ देशपांडे, द उर्मिला शो आणि विनायकचा शो पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी पुढच्या महिन्यातच येतोय, युथफुल टॉक. त्याचा वार साधारण मंगळवार असेल असा आम्ही ठरवतोय. त्यामुळे हे 3ही पॉडकास्ट शो ऐकून तुम्ही चालू करा, आणि त्यामुळे त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजू शकतील. आणि स्टोरीटेलचं जर तुम्ही फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज पण तुम्ही नक्की फॉलो करा. त्यावर तुम्हाला कळेल की कुठले नवीन शोज येत आहेत, त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे ऐकत राहा, आणि असेच आम्ही भेटत राहू. नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजचा दिवस आपण हा ऐकण्याचा आनंद काय आहे ते समजून घेत आहोत. आणि आत्ता मी ज्यांच्याशी गप्पा मारणार आहे ते आहेत एक बहुश्रुत व्यक्तिमत्व, आणि आपण सगळे त्यांना ओळखतो. माजी सनदी अधिकारी, IAS ऑफिसर, आणि मुख्यतः महाराष्ट्रातल्या तमाम मराठी तरुणांना प्रेरणा देणारे, विशेषतः प्रशासकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करून त्याच्यामार्फत देशसेवा घडवण्यासाठी प्रयत्न करणारे, त्यांना प्रेरणा देणारे असं बहुश्रुत व्यक्तिमत्व अविनाश धर्माधिकारी. अविनाश, मला तुम्हाला विचारायचं आहे की
बेसिकली वाचनाबद्दल तर तुम्ही वाचन कौशल्य आणि या सगळ्याबद्दल बोलता. ऐकण्याबद्दल तुमचे काय मत आहेत आणि बहुश्रुतता कशी विकसित करावी असं तुम्हाला वाटतं? आपल्या समजुतींमध्ये ईश्वरापर्यंत किंवा सत्यापर्यंत सुद्धा पोचण्याचे जे वेगवेगळे रस्ते, याला नवविधा भक्ती असा शब्द वापरला आहे. 9 प्रकारची भक्ती. त्यामध्ये श्रवण ही खूप वर ठेवलेली आहे भक्ती. आणि म्हणजे ऐकण्यातला आनंद हा आपल्याला, ज्याला सत्याच्या शोधाची पण आस आहे, हा रोजच्या आनंदापासून ते सत्यापर्यंत पोचण्याचा असा तो ऐकण्यातला आनंद आहे. आणि भारतीय संस्कृतीचं ज्याच्यात मूळ आहे आणि जे वैश्विक आहे, जे प्रदेशांनी किंवा कुठल्याही कल्पनांनी बांधलेलं नाही, अशा वेदांनासुद्धा शब्द श्रुती हा आहे. बरोबर. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी ध्यानावस्थेमध्ये असताना ऐकले ते आपल्याकरता सांगून ठेवले. किंवा वेदसुद्धा असतात ते नुसते वाचायचे नसतात, वेद ऐकायचे असतात. कारण त्यामध्ये ध्वनीची जी कंपन आहे त्याचा असा सर्व हा ऐकण्यातला आनंद आहे, तो आपल्या जीवनातला आनंद आहे. खरं आहे. स्मृती आणि श्रुती हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये. पण हे कसं लहानपणापासून काही प्रभाव पडला का, किंवा ऐकण्याचा आनंद कसा डेव्हलप होत गेला? मला मागे वळून पाहताना ज्या गोष्टींचा आनंद वाटतो तो म्हणजे मी त्याला म्हणालो, एक जन्म कोल्हापूर आणि बालपण पुण्याची कसबा पेठ. या दोन्ही जागा तुम्हाला रगेल व्हायला शिकवतात. आणि उदाहरणार्थ मी नाव दिलं की कसबा पेठ ही नुसती पेठ नाही आहे, विद्यापीठ आहे. आणि कसबा पेठ विद्यापीठाचा मुख्य धडा काय असतो की आपले प्रश्न घेऊन घरी आपण रडत जायचं नसतं, आई त्यांनी मला मारलं म्हणून. मी ज्याला मारीन तो त्याच्या घरी रडत गेला पाहिजे की आई त्यांनी मला मारलं म्हणून. पण हे पुढचं माझं आवडतं वाक्य आहे की कसबा पेठेच्या रस्त्यांनी मला हात उचलायला शिकवलं. पण कशासाठी हात उचलायचा हे त्याच कसबा पेठेतल्या मंदिरांनी शिकवलं. कारण त्या मंदिरांच्या मध्ये कीर्तनं असायची, ती मी लहानपणी जाऊन, हा जो कीर्तन हा फॉर्मॅट आहे, मग त्याचा पूर्वरंग असतो, मग आख्यान असतं. तर मला आजपर्यंत लक्षात आहे की सुभाषबाबूंचं चरित्र मी आयुष्यात पहिल्यांदा कसबा गणपती मंदिरामध्ये एक हरिभक्त परायण दाते गुरुजी म्हणून त्यांचं कीर्तन असायचं. ते न चुकता मी, म्हणजे एकीकडे कसब्यात गुंडगिरी करत होतो, पण मनाचं आकर्षण हे सगळं ऐकण्याकडे. त्यामुळे ज्ञानोबा तुकोबांची पहिली ओळखसुद्धा मला श्रवणातूनच झालेली आहे. भारताच्या राष्ट्रीयत्वाचा वारसा, एक योग्य असा राष्ट्राचा अभिमान आणि आपल्या परीने त्या राष्ट्रासाठी जीवन समर्पित करू, हे जे मी सुभाषबाबूंचं चरित्र मी म्हणालो. आणि असे त्या काळी आफळे बुवा, गोविंद स्वामी आफळे प्रसिद्ध होते, एक हरिभक्तपरायण निजामपूरकर बुवा. तर माझे ऐकण्याची कान जो तयार केला आहे तो कीर्तनांनी तयार केलेला आहे. आणि कीर्तनांचे सर्व प्रकार अशा त्या कसबा पेठ विद्यापीठाचा हा धडा आहे. कसब्याच्या जवळच शनिवारवाडा आहे, तर तिथली भाषणं वगैरे ऐकली की नाही? खूप ऐकलेत. मला मधु दंडवतेंची, बापूसाहेब काळदातेंची, जगन्नाथराव जोशी, बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यान मी रेणुका स्वरूपच्या मैदानावर झालेली ऐकलेली आहे. पण आजपर्यंत मला असं ठळक लक्षात आहे ते गोवा मुक्ती संग्राम आणि गोवा भारताशी जोडला गेला, पण मोहन रानडे आणि तेलू मस्कारेन्नस हे अजून पोर्तुगीजांच्या तुरुंगात होते. आणि त्यांना सोडवण्याकरता मग अजूनही आंदोलन चालू होतं. बाबूजी म्हणजे सुधीर फडके. ती सभा शनिवारवाड्यावर झाली होती आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. आणि बाबासाहेबांच्या शैलीमध्ये शिवाय आणि त्यांचा तो आवाज, त्याच्यामध्ये त्यांनी एका क्षणाला शिवचरित्राचा संदर्भ सांगत होते, आग्र्याहून सुटका. पण महाराज आग्र्याहून सुटले आणि मागे रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे अजूनही औरंगजेबाच्या कैदेत होते. तर या मुद्द्यापाशी आले बाबासाहेब, अचानक थांबले आणि त्यांच्या त्या संचार झालेल्या शैलीमध्ये म्हटले, मोहन रानडे आणि तेलू मस्कारेन्नस. तसं मला आत्ता सांगताना सुद्धा माझ्या अंगावर आत्ता काटा येतो. असे ऐकण्याचे अनुभव नाही, प्रश्नच नाही. म्हणजे बाबासाहेबांची व्याख्यान मला ऐकणं आणि जिवंतपणे म्हणजे ते समक्ष ऐकणं
हा म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. आणि त्या काळातली जी व्याख्यानं त्यांची रेकॉर्ड आहेत ती आत्ता आपण स्टोरी टेलवरती सगळी बाबासाहेबांची व्याख्यानं उपलब्ध आहेत. आणि खरोखरच तो म्हणजे त्या काळातले जे वक्ते आहेत, शिवाजीराव भोसले असतील किंवा वसंत व्याख्यानमालेमध्ये रेग्युलर येणारे वक्ते असतील, तर त्यांचा काय प्रभाव पडत होता किंवा असे काही उदाहरणं सांगता येतील का? मला स्वप्न पडलं भारत देशाचा कार्यकर्ता व्हायचं. तो कार्यकर्ता समृद्ध पाहिजे, त्याचा देशाच्या प्रश्नांचा अभ्यास पाहिजे, यासाठीचं वाचन पण होतं आणि यासाठीचं श्रवण पण होतं. आणि पुणे सुदैवाने अशी एक जिवंत जागा आहे की जिथे विशेषतः तो काळ आणीबाणी आणि त्याच्यानंतरचा मुख्यतः मी म्हणतोय तर वेगवेगळे नेते, विचारवंत, कार्यकर्ते यांचा वावर होता. तर मी त्यांची भाषणं किंवा मला लक्षात आहे जयप्रकाशजी पुण्यात आले होते आणि साधना प्रकाशनमध्ये अक्षरशः 15-20 जणं होते, हे अजून आणीबाणीपूर्वी. पण मी जेपींचं ते बोलणं ऐकायला, जेपींचं व्यक्तिमत्व, खरा गांधी विचार म्हणजे काय हे समजावून घ्यायला आणि भूदान आणि ग्रामदानची चळवळ असा मी तिथे होतो. तर हे कान खुले ठेवून सर्व खुल्या विचारांचं वारं आपल्यामध्ये येऊ दे आणि त्याचं आपल्यामध्ये एक सिंथेसिस होऊ दे. तर ते सिंथेसिस होण्यामध्ये वाचन आणि पुण्यासारख्या ठिकाणी असल्यामुळे ऐकलेली विविध वक्त्यांची भाषणं, मला नाथ पैंसारखा वक्ता किंवा अगदी लहानपणी सावरकरांचं एखादं भाषण ऐकायला मिळालं. पण पुढे सावरकरांची मुख्यतः सावरकर, आचार्य अत्रे यांची मुख्यतः कॅसेटवरच ऐकलेली. पण यातून कोश तयार होत गेला, तो या सगळ्यातून तयार होत गेला. आत्ताच्या पिढीमध्ये जर म्हटलं तर एक पूर्वीच्या काळातले जे वक्ते होते तशा तोडीचं तशा पद्धतीने मोठमोठ्या व्याख्यानं मला देऊ शकणारे असे फार कमी वक्ते आहेत. त्याच्यामध्ये अविनाश धर्माधिकारी आहेत ज्यांचे बरीचशे व्याख्यानं ही स्टोरी टेलवरती आहेतच. तर असं वक्ता म्हणून घडण्याकरता ऐकण्याचा कसा उपयोग झाला किंवा कसं स्वतःला विकसित केलं असं काही सांगता येईल? एक पुन्हा माझ्या वाटचालीमध्ये मला साक्षात्कार झाल्यासारखं जाणवलं की आपल्यापाशी बोलण्याचं काहीतरी आहे. म्हणजे त्याच्यामागे कुठलाही कृत्रिम प्रयत्न नव्हता. पण एकदा तो गुण आहे लक्षात आल्यानंतर सावरकरांच्या चोळी डोळ्यासमोर ठेवून गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. आपल्या व्यक्तिमत्वात असलेल्या गुणांचा सुगंध भारत मातेची सेवा करण्यासाठी किंवा सावरकरांची चोळे हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी येले. तर मी जी जोपासना केली ती मग त्या भावनेतून केली. मग अशी म्हटलं तसा आपल्यातला कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याचं काम आहे देशाच्या प्रश्नांचा अभ्यास कर आणि तो लोकांच्यापर्यंत नेऊन पोचव. मग त्या जाणीवेतून मी अभ्यास करत गेलो. खरोखरच वाटचाल ती मग ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी शिकवायला सुरुवात केली. मग तासांची तयारी करावी लागायची. तर मला त्यावेळेला 1 तास घ्यायचा असेल तर त्याच्यामागे 10 तासांच्या तयारीचा इनपुट त्या काळामध्ये दिला आहे. तो आशयाची तयारी. आणि तरी आता घेण्याच्या तासामध्ये मी ही मांडू कशी की मुलं बेभान झाली पाहिजेत, देहभान विसरली पाहिजेत आणि शाळेतला माझा शेवटचा तास असला तरी मुलं बुवा दमली आहेत आणि कधी एकदा आता हा तास संपतो असं नव्हता, त्या तासाची ते वाट पाहतात. अशा तऱ्हेची साधना, आम्ही त्याला साधनाच म्हणतो, वर्षानुवर्ष जाण्यामधून ते मग येतं. आणि आता मी जे विषय मांडायचा प्रयत्न करतो हे अर्थातच भारत आणि जगासमोरचे त्या विषयांचा संबंध UPSC MPSC अभ्यासाशी असतो. पण मी म्हणतो की ते नैमित्तिक आहे, मुख्य कारण ते नाही आहे. त्यांचा उपयोग UPSC MPSCच्या अभ्यासाला आहे म्हणूनची आपण मांडणी करतो. आणि अशी साधना कधी संपत नसते. तेव्हा एकीकडे ज्ञानसाधनेचं माध्यम म्हणून वाचन आणि दुसरीकडे त्याच ज्ञानसाधनेचं माध्यम म्हणून श्रवणही. आता वाढत्या टेक्नॉलॉजीबरोबर आपल्याला श्रवणाची सुद्धा खूप साधनं प्राप्त झाली आहेत, ती सगळी मी पण वापरतो. मग जसं आता वाचन कौशल्याबद्दल तुम्ही बोलता की कशा पद्धतीने ते विकसित करावं, तर तसं ऐकण्याच्या कौशल्याबद्दल काही सांगता येईल का? एक पहिलं भान की ऐकणे हेही एक कौशल्य आहे. इंग्लिशमध्ये टू हिअर आणि टू लिसन असे 2 शब्द आहेत. तर हिअर म्हणजे मी काही नाही बसलो आहे कुठून तरी काहीतरी कानावर येत आहे, पण आय एम नॉट लिसनिंग. लिसन म्हणजे मी लक्ष दिलेलं आहे त्याच्याकडे. आम्ही प्रबोधिनीमध्ये कार्यकर्ता म्हणून वावरताना आमचं यातलं प्रशिक्षण व्हायचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला लिसनिंग स्किल्स, आणि आता मी ते माझ्याकडनं करण्याच्या शैक्षणिक कामामध्ये देतो.
की लिसनिंग स्किल्स. तर आम्ही उदाहरणार्थ एका स्टॉपवर दोघं उभे आहेत आणि माणसं गप्पा मारतातच ना, तर एक दुसऱ्याला म्हणतो काय कुठे चाललात, दुसरा म्हणतो सिंहगडला. पहिला म्हणतो असं होय, मला वाटलं सिंहगडला चाललाय. दुसरा म्हणतो नाही नाही सिंहगडला चाललोय. म्हणजे दे आर नॉट लिसनिंग, की आपल्याच तंद्रीमध्ये त्या ऐकण्याचे सुद्धा, ऐकणे ही जी क्रिया आहे लक्षपूर्वक, हिच्यामध्ये एक आहे पॅसिव्ह लिसनिंग, म्हणजे ठीक आहे कानावर पडतंय आणि मी ते ऐकतोय. पण दुसरं आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. त्या ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये नोट्स घेणं येतं, ऐकत असताना प्रश्न पडणं येतं. ते प्रश्न पडले तर मी शेजारी नोंदवून ठेवलेत आणि कुठेतरी नंतर त्या प्रश्नांचा मी शोध घेतोय असा येतो. तर या ॲक्टिव्ह लिसनिंगमधला आनंद, तर आम्ही त्या लिसनिंग स्किल्सचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देतो आणि मग लोकांच्या ग्रहण आकलनामध्ये फरक पडलेला त्यातनं दिसून येतो. उदाहरणार्थ ऐकलेलं आपल्या शब्दात लिही, किंवा जे ऐकलंस ते तुझ्या शब्दात सांग की काय ऐकलंस ते. आपण लहानपणी जो कानगोष्टीचा खेळ खेळायचो आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता रिगलपाशी भेटू, पण तो कानातनं निरोप जात फिरून येईपर्यंत उद्या संध्याकाळचे झालेले असते होळी आणि चालू झालेला असतो शिमगा आणि कुठला तरी तिसराच मेसेज पोचतो. किंवा पूर्वी अजूनही आता दळणवळण आणि संपर्काची साधनं बदलली, पण टेलिग्राम जेव्हा असायचा तर फोनवर मेसेज बोलून दाखवला जायचा आणि जे बोललं ते तिकडून रिपीट केलं जायचं. म्हणजे मी जे सांगतोय तेच त्यांनी ऐकलं ना, कारण नाही तर सांगतोय एक, ऐकलं तिसरंच काहीतरी, त्यातनं चौथं. ह्याचे चिकार जोक्स आहेत ह्याचे घडलेले आपल्या वेळेच्या अभावी. हो खरं आहे ते. म्हणजे ऐकण्याचा एकंदरीत खेळ तर लहानपणी सगळ्यांनी खेळलाच आहे, की एखादं सांगितलेलं वाक्य हे शेवटी किती वेगळ्या पद्धतीने आपल्याच कानावरती पडतं आणि तसं प्रत्यक्ष जीवनामध्ये पण चालू असतं, की त्यामुळे ऐकण्याचं कौशल्य तर विकसित केलंच पाहिजे. आता ही जी स्टोरीटेलसारखी ॲप आली आहेत किंवा त्याच्यावरती पुस्तकं पण उपलब्ध आहेत, तर त्याचा कसा उपयोग करून घेता येईल विशेषतः अभ्यासासाठी किंवा बहुश्रुत होण्यासाठी, एकंदरीत व्यक्तिमत्व विकासासाठी असं वाटतं? मगासच्या तुमच्या प्रश्नाशिवाय जे होतं ना, बहुश्रुतता, हाच एक आनंदाचा प्रवास आहे असं मी म्हणतो. म्हणजे हे म्हणजे असा एक धागा धरून जर ओढायला सुरुवात केली तर आपल्याला त्यातनं पुढचे 10 हे दिसतात. तसं मला सुद्धा एक पुस्तक वाचत असताना किंवा एक व्याख्यान ऐकत असेल तर पुढची 10 पुस्तकं दिसणं चालू होतं. किंवा एखादं व्याख्यान किंवा स्टोरीटेलवरचं सुद्धा जर एक पुस्तक वाचत असलो, ऐकत तर ते ऐकत असताना पुढची 10 पुस्तकं जाणवणं चालू होतं. त्यामुळे बहुश्रुतता हा सहज प्रवास आहे असंच मी म्हणतो. आणि मला समजलं पाहिजे हा जेवढा आग्रह असेल तेवढी आपली वाटचाल आपोआप बहुश्रुततेकडे होतेच. त्याच्यात पुन्हा माझं वैयक्तिक, मी त्याला भाग्य म्हणतो, की निवडला गेलो तो IAS म्हणजे जी जनरलिस्ट सर्व्हिस आहे. तर IAS अधिकाऱ्याला सुद्धा मला अमुक विषयातलं कळत नाही असं म्हणायला परवानगी नाही. म्हणजे मला सगळ्या विषयातलं कळतं असा गर्व बाळगायलाही परवानगी नाही. पण तुला ज्यातलं कळत नसेल ती ज्ञानसाधना कर आणि तुझं पोस्टिंग कुठे होईल महिन्याभराच्या आत तुला त्याच्यावर पकड मिळवता आली पाहिजे. तर दरवेळी त्याचं साधनसुद्धा वाचन आणि श्रवण, ऐकणे. तर मी आवर्जून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला जायचो ज्यांनी त्या पदावर आधी काम केलं असेल. त्यांचे अनुभव ऐकण्यामधून सुद्धा आपल्याला आपली पुढची वाटचाल सापडते. तसं स्टोरीटेलनी तर ग्रेट काम चालूच आहे. माझ्या स्टोरीटेलला शुभेच्छा आहेत आणि मी त्या प्रवासातला एक सहभागी यात्रिकपणे ह्याचा पण मला आनंद आहे. UPSC MPSCसाठी कचकावून अभ्यास करावा लागतो, तेव्हा बहुश्रुत असणे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामधल्या अद्ययावत गोष्टींचं ज्ञान असणे हे UPSC MPSCसाठी आवश्यक आहे. त्यामुळे स्टोरीटेलवरची विविध पुस्तकं ही ऐकून आणि आपण ज्या वेगवेगळ्या व्याख्यानमाला त्याच्यावर ठेवलेल्या आहेत याचा थेट UPSC MPSCच्या अभ्यासाला सुद्धा उपयोग आहे. आणि मी जे नेहमी म्हणतो की UPSC MPSCचा अभ्यास हेच एक व्यक्तिमत्व विकसनाचं साधन आहे. तुमचं व्यक्तिमत्व विकसित, तजेलदार, प्रसन्न, टवटवीत होणारच आहे आणि मग अभ्यास कराल तो परीक्षेमधलं सुद्धा यशाचं एक प्रकारचं बाय प्रॉडक्ट. आता कशाला बाय प्रॉडक्ट म्हणायचं, पण त्याच्यामध्ये स्टोरीटेल या ॲपचा निश्चितपणे उपयोग आहे. याला धरून जसं वाचनाची बैठक बसवावी लागते किंवा एक सवय लावावी लागते, तशा ऐकण्याच्या सवयी किंवा एकूण व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत? कारण विशेषतः वेळेचा मुद्दा जो आहे तो या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.
जेवढं जीवन धकाधकीचं जास्ती बनत चाललं आहे आणि ते बनताना हातातल्या मोबाईलच्या डबीमध्ये दुनियेतली सगळी टेक्नॉलॉजी आहे. हल्ली उलट मी एक ऐकतोय की मोबाईलचं ॲडिक्शन होत चाललं आहे. तर आता शेवटी मी असं म्हणणाऱ्या पालकांनाही सुचवतो की टेक्नॉलॉजीला दोष देऊ नका. मी थोडंसं एक कडक वाक्य बोलतोय, सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून, की आपल्या जीवनाचं, आपल्या व्यक्तिमत्वाचं मंदिर करायचं का वेश्यागृह करायचं हे आपल्या हातात आहे, टेक्नॉलॉजीच्या नाही. मी तीच टेक्नॉलॉजी अयोग्य गोष्टींकरता वापरू शकतो किंवा गेम्स आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्या ब्लू व्हेलसारख्यानी जाऊन आत्महत्या पण करायला या टोकाला. पण त्याच टेक्नॉलॉजीद्वारे मला माझी तर भावना आहे की मी टेक्नॉलॉजीचा कृतज्ञ आहे, कृतज्ञ, ग्रॅटिट्यूड माझ्या मनातली भावना आहे. कारण एरवी जे मिळालं नसतं ते सगळं एका क्लिकच्या टोकावर आहे. त्यामुळे आपण जर आपला वेळ अशा रीतीने प्लॅन केला, मला सांगायला आनंद आहे की माझा मुलगा ह्या पिढीचा, तर तो त्याला 20 मिनटं जेवायचं असेल तर तो त्या वेळामध्ये एखादं व्याख्यान ऐकतो, 20 मिनटाचं एखादी क्लिप, समोर जेवण चालू असतं पण कानामध्ये हेडफोन घालून तो त्या 20 मिनटामध्ये, आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केलेत, हे ऑनलाईन कोर्सेससुद्धा आहेत, आणि ज्यातनं आपली कौशल्याची पातळी सातत्याने वाढत जाते. तेव्हा आपल्या हातात आहे, म्हणजे त्याला सगळ्याला येऊन भिडतं चारित्र्यापाशी. तर चारित्र्याची जोपासनासुद्धा वाचन आणि श्रवणामधून आहे. पण स्टोरीटेलसारख्या ॲपनी जे केलं त्यातून आपल्या हाताशी आहे की मी चांगलं, आपल्याला जे लहानपणचे संस्कार आहेत, चांगलं बोल, चांगलं ऐक, चांगला विचार कर, चांगल्या संगतीमध्ये राहा, हे सगळं टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देते आपल्याला. नाही, खिशामध्ये 2 लाख पुस्तकं घेऊन हिंडू शकतो आपण, म्हणजे कुठलंही पुस्तक आपण केव्हाही ऐकू शकतो. याच्यासारखी काय म्हणायचं की किती महत्त्वाची गोष्ट आहे ती. पूर्वी असं होतं की एक पुस्तक मिळवण्याकरता म्हणून धडपड करावी लागायची, आणि आता ही सगळी पुस्तकं आपल्याला डाउनलोड करायला मिळतात. तर या सगळ्याचा विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून आपण जर तयारी करायची म्हटली की विद्यार्थ्यांना सांगायचं म्हटलं तर कशा पद्धतीने काही ठराविक हे देता येतील का की टिप्स, म्हणजे आपण बरंचसं बोललोच आहोत की या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करा. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र जाणाऱ्या दिवसागणिक वाढत चालले. म्हणजे केवळ तुमची डिग्री कोणती, त्याचे टक्के किती, यावरनं तुमची निवड होण्याचे दिवस आता संपले. फार कॉर्पोरेट सेक्टरपासून ते सरकारी क्षेत्रापर्यंत आता स्पर्धा परीक्षा आणलेल्या आहेत आणि तुमचा त्यातल्या परफॉर्मन्सवर ठरतं. आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं एक बेसिक स्वरूप एकसारखं आहे. ते म्हणजे या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 6 क्षेत्र तर कॉमन आहेत सगळीकडे. अख्ख्या भारताचा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहास, आणि आधुनिक म्हणजे 1947 पर्यंत नाही, आजच्या दिवसापर्यंत महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या पातळीच्या सगळ्या प्रचलित घडामोडी, भूगोल महाराष्ट्र, भारत आणि जगाचा, अर्थव्यवस्था महाराष्ट्र, भारत आणि जगाची अख्ख्या, राज्यघटना आणि राज्यपद्धती, अभ्यास भारताच्या राज्यघटनेचा, पण त्यासाठी सगळ्या जगातल्या लोकशाहींच्या राज्यघटना अमेरिकेसहित. काल अमेरिकेने जरी आपल्याला दाखवून दिलं असलं की अमेरिकेची लोकशाही काय आहे, तरी अमेरिकेच्या राज्यघटनेसहित. आणि लास्टली सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि त्यातल्या UPSC MPSCच्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये येत नाही असा दुनियेच्या पाठीवरचा एकही विषय नाही. बरोबर. म्हणजे चीनचं एक उपग्रह यशस्वीरित्या चंद्रावर जाऊन चंद्रावरचे खडक गोळा करून परतला, चांगी नाव त्याचं. इथपासून ते यावर्षीचं ज्ञानपीठ कोणाला मिळालं आणि ऑस्कर कोणाला मिळाले आणि नोबेल कोणाला मिळाले, आणि त्यांना ज्या विषयात मिळाले ते विषय काय आहेत, अशी वाईड रेंज आहे. म्हणजे मी त्याचं वर्णन करत आलो मुलांकरता की तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हणजे कामसूत्रापासून ब्रह्मसूत्रापर्यंत, अरे वा, अशी संपूर्ण रेंज आहे की तुम्हाला, मला अमुक एका विषयाची ॲलर्जी आहे असं चालतच नाही. तर अंगी अभ्यासाची मेथोडॉलॉजी बाणावी लागणार आहे. आणि मग अभ्यास हे प्रकटावे ना तरी उगी राहावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. तर त्या अभ्यासाची 2 सगळ्यात महत्त्वाची साधनं वाचन आणि ऐकणे हे आहे. कित्येकदा तर एखादं पुस्तक स्वतः वाचण्यापेक्षा कुठल्या तरी आवाजामध्ये, आवाजाच्या निमित्ताने ते पुस्तक आणखीन कळायला मदत होते, तर ते ऐकण्याने सुद्धा मदत होते.
तेव्हा UPSC MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनाही माझं म्हणणं राहील की तुमच्या टाईम मॅनेजमेंट स्किलमध्ये दिवसाच्या वेळ असे प्लॅन करा की या वेळामध्ये मी दिवसाचे वाचन करणार आहे आणि या वेळामध्ये श्रवण करणार आहे, ऐकणार आहे. नाही, मी आता स्वीडनमधलं हे स्टोरीटेल ॲप आहे. मला सांगायला आवडेल की एकाने मला फार सुंदर सांगितलं की स्वीडनमध्ये त्यांच्याकडे फॅमिली टाईम, म्हणजे रोज संध्याकाळी अख्खी फॅमिली ऐकते, गोष्टी ऐकतात आणि त्याच्यावरती नंतर चर्चा करतात. तर हे भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. बरं, मला अशा फॅमिलीज भेटल्यात की ज्या सांगतात की आम्ही घरी रोजच्या रात्रीच्या जेवणापूर्वी मध्ये आम्ही ते ॲप ठेवून आम्ही सगळे एकत्र बसून एक व्याख्यान ऐकतो आणि आमचं जेवण करतो. अरे वा, किती छान. म्हणजे तर या प्रकारे मला असं वाटतं की अविनाश धर्माधिकाऱ्यांनी खूप छान पद्धतीने एकूणच आपल्या बहुश्रुतता वाढवण्यामध्ये बहुमोलाचे टिप्स दिलेले आहेत. फक्त स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना नव्हे तर जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींसाठी ह्या सर्व सूचना किंवा ही माहिती खूप उपयुक्त आहे. आणि विशेषतः त्यांनी जे शेवटी सांगितलं की संपूर्ण विश्वाबद्दल, भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि एकूण सर्व सूत्र, कामसूत्रापासून ते ब्रह्मसूत्रापर्यंत जी काही माहिती आहे ती त्यांच्या आवाजामध्ये त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचे सगळे एपिसोड्स हे स्टोरीटेलवरती आहेत. त्यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या भाषणांचे सुद्धा एपिसोड स्टोरीटेलवर आहेत आणि तेही जरूर तुम्ही ऐकू शकता आणि बहुश्रुतता वाढवू शकता.